थोडं कठीण वाटतंय का माझे बोलणं? तुम्ही श्रवण करणारी मंडळी नव्हे, सगळ्या महाराष्ट्राला ज्यांनी श्रवण करायची त्यांनी नजर प्राप्त करून दिली ती खान तुमच्या परभणीत आहे महाराज. खरं सांगतो म्हणजे गुरुजींकडे त्यांनी महाराज गुरुजी आमचं ज्यांच्याकडे श्रवण झालं ते म्हणजे परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर त्यांचं नाव होतं. आमच्या गावापासून जवळ त्यांचं गाव होतं, 2-4 किलोमीटर अंतरावर होतं. आम्हाला श्रवण करायची परवानगी प्राप्त झाली होती. आजही त्या परंपरेमध्ये परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय श्री मारुती महाराज तुंतुणे शास्त्री, कधीतरी तुम्ही त्यांचं नाव ऐकलं असेल, कधीतरी कीर्तन ऐकून बघा, मग तुमच्या लक्षात येईल ही गुरुजींची असणारी परंपरा आहे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर, ही परभणीकर गुरुजींची असणारी परंपरा. ते प्रभावती क्षेत्र आहे, तिथे त्यांनी प्रत्यक्ष ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्णैव असं ज्यांच्याविषयी बोललं जातं. त्या क्षेत्रातून आपण सर्वजण, आमचे भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे ज्यांच्याकडे मी श्रवण केलं आता त्यांचं नाव सांगितलं ते म्हणायचे परभणी क्षेत्रामध्ये गुरुजी ज्या वेळेला होते त्यावेळेला शेतामध्ये त्यांनी मला खुरपणाऱ्या बायका सुद्धा वेदांताची प्रक्रिया त्यांनी बोलायची. जसं मंडन मिश्राच्या त्यांनी कडे शंकराचार्य गेले आणि विचारलं मंडन मिश्र कुठे राहतात, मग त्यांनी सांगितलं विचारू नका. जिथं त्यांनी महाराज पाणवठ्यावर स्त्रिया आणि वेदांताची चर्चा करत असतील, ज्यांच्या दारामध्ये त्यांनी पोपटाचा पिंजरा लावलेला त्या पिंजऱ्यामधला पोपट आणि मैना वेदांताची चर्चा करत असतील, ते घर मंडन मिश्राचं आहे. हे जसं आहे की नाही, तसं त्यांनी महाराज गुरुजींचं वैभव काय सांगायचं, गुरुजींच्या परिसरात ते आपण सर्व मंडळी आहात. परमार्थ त्यांनी असावा, कसा असावा, कोणाचा परमार्थ असतो? गुरुजी प्रश्न विचारायचे लोकांना, सांगा परमार्थ गरीबाचा का श्रीमंताचा? लोकांना म्हणायचे परमार्थ गरीबाचा का श्रीमंताचा? मग लोक कुसबुस करायचे, कोणी म्हणायचं गरीबाचा, कोणी म्हणायचं श्रीमंताचा. मग ते कुसबुस करू द्यायचे, मग म्हणायचे परमार्थ गरीबाचा नाही, श्रीमंताचा नाही, परमार्थ नजरेचा. ज्याला नजर आली त्याचा परमार्थ. मग हे नजरेचं त्याने महाराज बोलणं असलं पाहिजे, ते कळालं पाहिजे. आता सगळ्यांना नजर नसते, बऱ्याच वेळा मग डब्यात खडे घालून खडखड बाजल्यासारखं होतं, समजणं नव्हतं ना काही, का गय तो का नाही, केला तो कुछ नाही, अशी अवस्था होऊ शकते. काहीच नाही कळलं काय करणार आहेत, काय करणार आहेत ते. पण तरी सुद्धा कीर्तनामध्ये कीर्तनकारांना फार खाली जाऊ नये महाराज. त्यांना सांगावं, जर सांगायचं असेल तर भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरिश्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. अशा पद्धतीने कीर्तन करावं, भक्ती ज्ञान त्यांच्या समोर त्यांनी सांगावं, फार तर फार भगवंताचं प्रेम प्रगट करून सांगावं. कारण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ जे ज्ञान आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ त्यांनी महाराज प्रेमाला किंमत प्राप्त झालेली आहे. आपण ओघानं ते पाहणारच आहोत, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी तुम्हाला हे माझं बोलणं समजतंय, तुम्हाला ते झेपतंय. म्हणून याच रेंजमध्ये आता आमचे भाऊ म्हणायचे की बोलणाऱ्या माणसांना आधी सिद्धांत सांगावे, ते सिद्धांताच्या भाषेत बोलत राहावं. जर त्या समोरच्या लोकांना सिद्धांत कळाले तर इथपासून तिथपर्यंत त्याच भाषेत बोलायचे. जर नाही कळाले मग गेअर चेंज, रस्ता पाहून ड्रायव्हर गाडी चालवतो ना, मग त्याला गेअर चेंज पण करावं लागतं. पण हळूहळू त्यांनी महाराज, पण सुरुवातीला मात्र हा मृदंग लावायचा असला ना की या मृदंग लावणाऱ्याला आधी तो मृदंग वाढवावा लागतो, उंच चढवावं लागतं. मग हळूहळू कमी करत 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 त्याला जिथे त्यांनी आणायचं तिथे आणून ठेवावं लागतं. हे जसं मृदंग लावण्याचं सूत्र आहे तसं शास्त्र सांगत असताना सुद्धा आधी शास्त्रानं सुद्धा आधी आजातवाद सांगितलं महाराज. आजातवाद म्हणजे याचा आजान त्याचा आजार, दोघांचा वाद, असा आजातवाद नाही होत. आजातवाद ज्याच्यात कैवल्य स्थिती सांगितलं तो आजातवाद, असा आजातवाद आधी सांगितला. त्याच्याकरता ज्ञानोबाने उभी खर्च केली. ते म्हणजे गंधर्वदुर्ग काय पाडावे, शशविषाने काय मोडावे, होवावे मग तोडावे, पुष्पके ज्ञानोबाची ओवी. म्हणजे त्यांनी म्हणत आजातवाद सांगितला, तो लोकांना कळाला नाही. मग खाली आले, मग विवर्तवाद सांगितलं, मग अध्यासवाद त्याला म्हणायचे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, हा सगळं जगत मिथ्या आहे असं त्यांनी भाववर्णन करून सांगितलं, तोही लोकांना कळाला नाही. मग दृष्टी सृष्टीवाद सांगितला, मग सृष्टी दृष्टीवाद सांगितला, मग परिणामवाद सांगितला, तो नाही कळाला. मग नाईलाज असतो आरंभवाद सांगितला, नाईलाज झाला. म्हणून त्यांनी महाराज प्रक्रिया ही त्याच पद्धतीने पाहिली पाहिजे. म्हणून साहे ओझे जास्त तैसे देव या नियमानुसार जर आपल्याला ही प्रक्रिया कळत असेल तर मग फार आपण भाग्यवान आहोत. कोणत्या तरी जन्मातलं पुण्य आहे म्हणून नजर प्राप्त झाली, परिभाषा कळाली. परिभाषा कळणंच फार कठीण आहे. परिभाषा कळेपर्यंतच त्याला थोडा त्रास होतो. एकदा परिभाषा कळाली की लगेच प्रवेश होतो. तो प्रवेश होणं अतिशय गरजेचं आहे. असू द्या, आपण त्यांनी पाहतो ती म्हणते पती जन्मला माझ्या उदरी आणि मी झाले त्याची नोकरी. पती नाम तो सच्चिदानंद घेणं असणारा परमात्मा, आणि त्याला पतिरूपानं तिनं प्रगट केलं. म्हणजे काय, ती जी प्रकृती आहे ती त्याच्याशी संबंध करून थांबली. काय संबंध केला तिनं? त्याच्याशी अनादि कल्पित तादात्म्य संबंध केला.
मग त्या संबंधातून त्याच परमात्म्याच्या ठिकाणी 3 रूप प्रगट झाले. ती माया होऊन परमात्म्याशी संग करू लागली, परमात्म्या नावाला ईश्वर. तिनं अविद्या होऊन परमात्म्याशी संग केला, परमात्म्या नावाला जीव. तिनं तमप्रधान प्रकृती होऊन परमात्म्याशी संग केला, परमात्म्या नावाला जगत. ईश, जीव, जगत 3 गोष्टी त्यांनी झाल्या. याला भव म्हणायचं. भव हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीनं भू नावाच्या धातूपासून तयार झाला. भू भवती म्हणजे होणे. आणि संपूर्ण जगत झालं म्हणजे काय झालं? ईश्वर झाला, जीव झाला, जगत झालं. हे सगळंचे सगळं झालं कशापासून? त्या परब्रह्म स्वरूपापासून प्रगट झालं. कोणी प्रगट केलं? त्या प्रकृतीच्या संगतीनं ते प्रगट झालं. म्हणून अशा पद्धतीने ती खेळते. म्हणून ती म्हणते की तो माझ्या पोटी जन्माला आला, मी त्याची आई झाले, मग मीच त्याला भोगायला लागली. त्याला भोगणं महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी परमात्मा प्राप्त करून घेणं वेगळं आणि परमात्म्याचं भोग घेणं वेगळं. गुरुजी प्रश्न विचारायचे लोकांच्या समोर. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज प्रभू. ते प्रश्न विचारायचे लोकांना, सांगा माणसाला गुळ व्हावं की मुंगळा व्हावं? असा प्रश्न विचारायचे. गुळ व्हावं की मुंगळा व्हावं? मग लोक त्यांनी चर्चा करायचे. गुळ फार गोड असतो, फार चांगला असतो, खाल्लं की फार खावासाच वाटतो. आणि मुंगळा पाहिलं तर काळा असतो. जर चावला तर त्यांनी महाराज झटकून काढायचा प्रयत्न केला, झटकला जात नाही. ओढून काढलं तर तुटून येतो. एवढा भयंकर मुंगळा असतो. मग सांगा गुळ व्हावं की मुंगळा व्हावं? असा प्रश्न असायचा. मग लोक दोन्ही उत्तर द्यायचे. पण गुरुजी म्हणायचे, थांबा, गुळ जर झालात ना, गुळ गोड असतो इथपर्यंत ठीक आहे, पण गुळाला स्वतःची गोडी चाकता येत नाही. गुळाची गोडी जर चाकायची असेल तर मुंगळाच व्हावं लागेल. हा महत्वाचा विचार. गुळाची गोडी चाकण्याकरिता मुंगळाच होणं गरजेचं आहे. मुंगळा झाल्याशिवाय गुळाची गोडी चाकता यायची नाही, पण मुंगळा व्हावा. तसं त्यांनी मला देव होऊन, देवाचं चिंतन करता करता देव होऊन पडून राहावं की त्या देवाचं सुख भोगावं. काय विचार आहे? देवाचं सुख भोगावं. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. त्याला जर भोगायचं असेल, त्याचं सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल, तर त्याच्याशी एकरूप होऊन पडून राहण्यापेक्षा आपण त्याचं भक्त होऊन त्याला देव करून समोर उभं केलं पाहिजे. मग त्याची त्यांनी भक्ती केली पाहिजे. त्या भक्तीतून सुख प्राप्त होईल. महत्वाचा विचार आहे. म्हणून त्याला भोगण्याकरिता तुम्हाला भक्त व्हावं लागेल. म्हणून साधू संत म्हणतात, अभेद आणि भेद राखेला अंगी वाढावयाचे हे प्रेमसुख. प्रेमसुख वाढवण्याकरिता अभेद स्थितीला गेले आणि भेद शिल्लक ठेवला. म्हणजे वास्तवाभेद आणि कल्पित भेद. वास्तवाभेद आणि कल्पित भेदाचा स्वीकार करून भगवंताचं भजन करणं हे श्रेष्ठ असणारं साधन आहे. महत्वाची गोष्ट आहे. वास्तव भेदापर्यंत गेलं पाहिजे. जर नाही हा भेदापर्यंत गेला आणि फक्त पुढच्याच मुद्द्याचा स्वीकार करतो म्हणला तर मग तो कमी आहे महाराज. त्यांना आधी स्वतःच त्यांनी पूर्ण करून घ्यायचं काम. आपण जन्माला आलो कशाकरिता? बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे, मी फक्त प्रपंच करण्याकरिता जन्माला आलो. माझी बायको, माझी मुलं, माझे कर्तव्य, 2 प्रकारचे धर्म आहेत. लक्षपूर्वक ऐका. तुम्ही सर्व ज्येष्ठ मंडळी आहात. तुमच्यासमोर हातवारे करून आरडाओरडा करून बोलणं त्यांनी मला योग्य वाटत नाही. पण तरी सुद्धा महत्वाचे मुद्दे सांगत असताना बारकाईने आपल्या अंतकरणात उतरले पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. 2 धर्म आहेत, एक सामान्य धर्म आणि परमधर्म. सामान्य धर्म जर काय असेल तर आपण ज्या कुळात, ज्या गोत्रात, ज्या परिवारात जन्माला आलो त्याच्याविषयी आपले असणारे कर्तव्य,
जर आपण मुलगा झालो असेल तर आपल्या आई वडिलांची सेवा करणं आपला धर्म आहे. जर आपण पुढे जाऊन त्यांनी विवाह केला तर आपल्या पत्नीचा सांभाळ करणं आपला धर्म आहे. आपल्याला मुलं झाले तर त्या मुलांचं संगोपन करणं आपला धर्म आहे. हा जो धर्म आहे ना, याला सामान्य धर्म म्हणायचं. पण एवढ्याच करता आपण जन्माला आलो असं नाही. समाजात बघा, लोकांना एवढंच वाटतं मी एवढ्या करता जन्माला आहे, तो त्याच्यात आणखी वृद्धी करायचा प्रयत्न करतो. तो फारशा अजून आजचा समाज फारसा अजून झाला मला. त्याला वाटतं मला म्हणजे फार कळलं, फार जास्त शिक्षण झालं, फार एखादी डिग्री त्यांनी प्राप्त करून घेतली आणि फार मोठं पॅकेज मिळालं आणि मग तो फार आनंदात आहे, पाची बोटं तुपात आहे, लक्झरी जीवन जगतोय मस्त त्यांनी. त्याला वाटतं मी म्हणजे काहीतरीच आहे. तू काहीच नाहीस बेटा. पोट भरण्याची विद्या शिकलास म्हणजे फार काही शिकला नाही. जर विद्या शिकायचं असेल तर पोट भरण्याची शिकण्यापेक्षा मुक्त होण्याची शिकलं पाहिजे. मुक्त होण्याची विद्या सर्वात श्रेष्ठ असणारी विद्या आहे. मग तिलाच विद्या म्हणावी जी मुक्त करून टाकते. अशी मुक्त होण्याची विद्या शिकलं पाहिजे. तिला ब्रह्मविद्या असं म्हणतात. म्हणजे ब्रह्मज्ञान जे शास्त्राच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येऊन पोहोचतं. मग ते ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. त्या ज्ञानाकरिता अट्टहास केला पाहिजे. आपलं मूळ जन्माला येण्याचं कारण काय असेल तर सामान्य धर्म पूर्ण करण्याकरिता नाही, परमधर्म. परमधर्म म्हणजे मुक्त होण्याकरिता, मोक्ष प्राप्त करून घेणं हा परमधर्म आहे. ज्ञान प्राप्त करून घेणं परमधर्म आहे. कारण मोक्षापर्यंत जाण्याकरिता ज्ञानाची गरज पडते. ज्ञान हे अवांतर प्रयोजन फल आहे आणि मोक्ष हे परम प्रयोजन फल आहे. पण मोक्षापर्यंत जायचं असेल तर ज्ञानाशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. ज्ञानासारखं पवित्र जगात दुसरं काही नाही. ज्ञानेन सदृशम, पवित्र त्या ज्ञानासारखं दुसरं काही नाही महाराज. सगळ्यात श्रेष्ठ जर जगात काय असेल तर महाराज म्हणतात श्रेयो ही ज्ञान अभ्यासात. ज्ञानाचा ध्यान विशेष पुढच्या प्रक्रिया. पण ज्ञान प्राप्त करून घेणं श्रेयस्कर आहे. ज्ञान प्राप्तीकरिता आपला जन्म झालेला आहे, बाकीच्या कोणत्याच गोष्टी करता नाही. मग ज्ञान प्राप्त करायचं कसं प्राप्त होईल, कोणत्या माध्यमातून प्राप्त होईल? काही सामान्य आहे का ज्ञान प्राप्त करून घेणं? ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता गुरुजी म्हणायचे ज्ञान म्हणजे काय रे, कांद्याचं का वांग्याचं असा प्रश्न विचारायचे. कशाचं ज्ञान, कांद्याचं का वांग्याचं हा प्रश्न असा. आता ते गुरुजींनीच म्हणावं, पण आता ते म्हणायचे ना महाराज. ते मग ते शब्द आमच्या गुरुजींच्या तोंडामध्ये, ज्यांच्याकडे मी अध्ययन केलं, तोंडात दाणा सुद्धा भेजायचं नाही एवढ्या वेळा म्हणायचे गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणायचे, सारखे गुरुजी म्हणायचे. म्हणजे 1958 पासून गुरुजी 70 मध्ये गेले. 70 पर्यंत गुरुजींकडे श्रवण केलं म्हणत. 58 ते 70 एवढे दिवस गुरुजींकडे श्रवण केलं. सारखी गुरुजी म्हणायचे, त्यांच्या तोंडात दुसरं काही नव्हतं. पण गुरुजी म्हणायचे ज्ञान कशाचं रे, कांद्याचं का वांग्याचं? ज्ञान म्हणजे काय, मी आत्मा आहे हे कळणं आणि आत्मा ब्रह्मरूप आहे असा अभेद आणि बोध प्राप्त होणं, याला ज्ञान म्हणायचं. असं ज्ञान या भागात ज्ञान शब्द आला ना म्हणून मला त्या ओघाने त्यांनी बोलायचं. मी पुढे प्रेममय त्यांनी वर्णन करून सांगणार आहे. पण सुरुवातीला माणसं कठीण सांगितलेलं ऐकतात, ऐकण्याचा जोम असतो सुरुवातीचा. नंतर जरा कारण हे जर शेवटी सांगितलं म्हणतात ते कशाला बोलवलं, आम्हाला काही समजलं नाही असं त्यांनी होण्याची दाट शक्यता असते. म्हणून सुरुवातीला त्यांनी सांगून घेत जावं. ते पदरातही पडतं महाराज, काहीतरी पदरात पडलं पाहिजे. ज्ञान म्हणजे काय, ज्ञान शब्दाची व्याख्या करताना त्यांनी गुरुजींनी अशी व्याख्या केली होती. ते म्हणायचे अबाधित अर्थाला जे विषय करतं त्याला ज्ञान असं म्हणायचं. जे अबाधित अर्थाला विषय करतं त्याला ज्ञान असं म्हणायचं. म्हणून त्यांनी मी आत्मा आहे, आत्मा ब्रह्मरूप आहे असा अभेद त्यांनी ज्ञान व्हावं. आत्मा मी त्यांनी नैनन छिन्नन्ति शस्त्राणि नैनन दहति पावका न चैनन क्लेदयत्यापो न शोषयति मा. हे माझं स्वरूप आहे आत्मा. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयात् अजो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीराचा नाश झाल्याने ज्याचा नाश होत नाही ते आत्मतत्व आहे. आणि तो आत्मा त्यांनी त्याला कुटस्थ म्हणतात, आत्मा म्हणतात, साक्षी म्हणतात. असा असणारा तो जो आत्मा आहे तोच ब्रह्मरूप आहे. ब्रह्म शब्दाचा अर्थ करताना तो व्यापक आहे. व्रीही नावाच्या धातूपासून ब्रह्म हा शब्द तयार झाला. व्रीही व्यापकत्वे, जे व्यापक आहे. आत्मा का म्हणायचं, या शरीराच्या उपाधी पुरता मर्यादित पाहिला तर तो म्हणून आत्मा. तोच त्यांनी सर्व ठिकाणी व्यापक आहे. आत्मा निर्वाळला विश्वाकार, पण आत्माच विश्वाच्या आकाराचा त्यांनी झालेला आहे. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी असा अभेद ज्ञान प्राप्त, ज्ञान सहजासहजी प्राप्त होईल का, ते ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता अधिकार असावा लागेल. अनाधिकाराला ज्ञान होत नाही. ज्ञानाच्या अधिकाराची व्याख्या सांगितली शास्त्रात. ज्या मनुष्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्माने निष्काम उपासना करून अंतःकरणातील मल आणि विक्षेप हे दोन दोष निवृत्त केलेले आहेत आणि आवरण नावाचा दोष आहे ज्याच्या चित्तात आहे आणि आवरण निवृत्तीकरिता जो साधन चतुष्टय संपन्न झालेला आहे तो ब्रह्मज्ञान विचाराचा अधिकार आहे. असा त्यांनी ज्ञानाचा अधिकारी आहे. मग त्याने काय करावं, त्या अधिकाऱ्याने त्यांनी साधना करावी. मग त्याच्याकरिता 10 साधनं सांगितली. यज्ञादी कर्म आणि उपासना बहिरंग साधन आहे. मग विवेक, वैराग्य, समाधी, शतक आणि मुमुक्षुत्व ही त्याच्यापेक्षा अंतरंग साधन आहे. विवेक म्हणजे काय, सत्संगतीने आत्मा अविनाशी व क्रियारहित असून
तद्व्यतिरिक्त सर्व चंचल व विनाशी आहे निश्चयाला विवेक असं म्हणतात. वैराग्य म्हणजे हे लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मांडलेल्या भोगांविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणतात. अशी प्रत्येकाची व्याख्या आहे स्वतंत्र. मग त्यानं मुमुक्षुत्व धारण करावं. मुमुक्षु कळण्याकरिता आधी मोक्ष कळावं लागेल. मोक्ष म्हणजे काय? कारण सवर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती त्याचं नाव आहे मोक्ष. नाही कळालं तर दुसरं त्यांनी लक्षण सांगितलं, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद सुखाची प्राप्ती, याचं नाव आहे मोक्ष. असा मोक्ष प्राप्त करून घेण्याची इच्छा त्याला म्हणतात मुमुक्षुता. आणि ती ज्याच्या ठिकाणी असते त्याला म्हणतात मुमुक्षु. असं त्याने महाराज मुमुक्षु व्हावं. मुमुक्षुता त्याच्या ठिकाणी यावी. मग त्याने काय करावं? मग त्याने श्रवण करावं, मग त्याने मनन करावं, मग त्याने निधिध्यासन करावं. आणि मग त्याने महाराज श्रीगुरूंच्या माध्यमातून तत्वमस्याचे महावाक्यांचा उपदेश श्रवण करावा. मग श्रीगुरु येतात, त्याच्यावर कृपा होते ना महाराज. 4 प्रकारच्या कृपा शास्त्रात सांगितल्या. एक आहे अंतकरणाची कृपा, ज्या अर्थी आपल्या सर्वांना ज्ञानेश्वरी वाचावीशी वाटली, या क्षेत्रात यावं असं वाटलं, परमार्थ करावं असं वाटलं. बाकीच्या सगळ्या गोष्टी नाहीत का महाराज? लोक प्रपंचात आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. पण हे सगळं सोडून आपल्याला ज्या अर्थी इथपर्यंत यावं असं वाटतं त्या अर्थी आपल्या अंतकरणाची आपल्यावर कृपा झाली, पहिला म्हणतात. दुसरी कृपा व्हावी लागली शास्त्र कृपा. हे जे मी सांगतोय ते तुमचे चेहरे पाहून मला कळतं की तुम्हाला हे कळतंय. हे का कळतं? शास्त्र कृपा झाली म्हणून कळतं. तसं कोणाला कळेल महाराज? ते कळणं शक्य नाही. दुसरी कृपा शास्त्र कृपा. तिसरी कृपा ईश्वर कृपा. ईश्वर कृपेने काय होतं? ईश्वर त्यांनी महाराज ते जाणतो, सर्वज्ञ आहे ना, त्याला सगळं काय कळतं. मग तो त्यांनी विचार करतो याला आपण आता पूर्ण तिकडे नेलं पाहिजे, याला ज्ञान दिलं पाहिजे. मग ते ज्ञान देण्याकरिता तोच ईश्वर गुरुरूपानं प्रगट होतो. मग श्रीगुरु कृपा करतात, मस्तकावर हात ठेवतात, त्यांचा उदात्त असणारा तो अधिकार असतो. ते शक्तिपात करतात. 4 प्रकारचा शक्तिपात असतो. एक आहे शब्द शक्तिपात, दुसरा आहे दृक शक्तिपात, तिसरा आहे स्पर्श शक्तिपात, चौथा आहे स्वप्न शक्तिपात. 4 प्रकाराने शक्तिपात होतो. त्याच्या मस्तकावर हात ठेवतात आणि त्याला त्यांनी महावाक्याचा उपदेश करतात. शास्त्र म्हणतं श्रीगुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्राशी संबंधरूप प्रथम श्रवण हेच अपरोक्ष ज्ञानाचे ज्ञान प्राप्त करण्याचं साधन सांगतोय. श्रीगुरूंनी महावाक्याचा उपदेश करायचा, तो त्याने ऐकायचा. ऐकलं की लगेच त्याला बोध होऊ शकतो. कोणी एखादाच असतो, सगळ्यांना होत नाही लगेच. ज्ञानोबरात त्याच्याकरिता ओवी खर्च केली. ते म्हणतात काना वचनाची भेटी सरिसाची पैकी वस्तू जीवन उठी कवनू एक उजो. एखादाच त्याच्यामध्ये भाग्यवान असतो की सांगितलं की कळतं. याला संबंधरूप श्रवण म्हणतात. आणि ते नाहीच कळालं तर मग मात्र दुसरं श्रवण आहे, त्याला विचाररूप श्रवण म्हणायचं. मग श्रवण मनन निधिध्यासन त्यानं करायचं. अशा पद्धतीनं ज्ञानापर्यंत जायचं. महावाक्याचं श्रवण करायचं. महावाक्य म्हणजे काय? वेदामध्ये जे वाक्य असतात की नाही महाराज, त्याला केवळ वाक्य म्हणायचं. त्याच्यात 2 प्रकार आहेत, एक अवांतर वाक्य आणि एक महावाक्य. अवांतर वाक्य म्हणजे ज्या वाक्यामध्ये जीव किंवा ईश्वर किंवा जगत याचं त्यांनी वर्णन करून सांगितलेलं आहे, त्याला त्यांनी अवांतर वाक्य म्हणायचं. आणि ज्या वाक्यामध्ये जीव परमात्म्याची एकता सांगितलेली त्याला महावाक्य म्हणायचं. असे 4 महावाक्य आहेत. तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म आणि आयम आत्मा ब्रह्म. तुम्हाला आमच्या समोर त्यांनी सांगतोस म्हणून त्यांनी हे प्रक्रियात्मक बोलतोस का? आम्ही असंच बोलतो मला काय खरं सांगतो. उगाच त्यांनी खेडोपाडी जर कोणाला नाहीच कळालं तर मग कथाही सांगाव्या लागतात. पण उगाच पचगळपणानं बोलायचं नाही. पुराणातल्या कथा सांगायच्या जेणेकरून त्यांच्या पोटात घुसतील, त्यांना प्रेम पोटात तयार होईल असं त्यांनी सांगायचं. ज्यांना नजर आहे त्यांच्या समोर नजरेनेच त्यांनी बोलायचं. म्हणून तुम्हाला समजताय म्हणून आता पुढे त्यांनी आपण जाणार आहोत. चला महावाक्य त्यांनी पहिलं तत्वमसी महावाक्य आपण पाहिलं. श्रीगुरूंनी त्याचा उपदेश आपल्याला करावा. सहजासहजी कळत नाही. नचिकेताला 9 वेळा सांगावं लागलं महाराज, मग त्याला त्याचा बोध प्राप्त झाला. सहजासहजी कळत नाही. का बरं कळत नाही? त्याच्या 3 पद आहेत. तत्व म्हणे असे 3 पद आहेत. त्यातलं तत् आणि 2 जे पद आहेत की नाही, त्या 2 पदांना वाच्यार्थ आणि लक्षार्थ आहे. तत्पदाचा त्यांनी वाच्यार्थ होतो ईश्वर आणि लक्षार्थ होतो ब्रह्म. त्वम पदाचा वाच्यार्थ होतो जीव आणि लक्षार्थ होतो आत्मा किंवा कुटस्थ. आणि अशी पदांना ऐक्य सांगितलेलं आहे. मग वाच्यार्थाचं ऐक्य करावं की लक्षार्थाचं ऐक्य करावं? ईश्वर आणि जीवाचं ऐक्य होतं की ब्रह्म आणि आत्मा यांचं ऐक्य जाणायचं? नेमकं काय करायचं? ईश्वर आणि जीवाचं ऐक्य नाही महाराज. का? उपाधी भिन्नत्वात. याची उपाधी माया, त्याची त्यांनी महाराज अविद्या. म्हणून त्यांनी महाराज त्यांचं ऐक्य होणं शक्य नाही, उपाधी भिन्न आहे. मग ऐक्य कशाचं जाणायचं? भागत्याग लक्षणं करायची. आणि भागत्याग लक्षणं करून त्यांनी महाराज ब्रह्म आणि आत्मा एकच आहे असं जाणायचं. मी आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्मरूप आहे असं जाणायचं. हे जे जाणणं आहे याला ज्ञान म्हणायचं. असं ज्ञान आहे. या ज्ञानापर्यंत त्यांनी गेलं पाहिजे. त्याच्यातले 2 प्रकार आहेत. एक त्यांनी आदूढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान आणि दुसरं दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. ते त्यांनी शब्दज्ञानही होऊ शकते. शब्दांना आपल्याला हे कळालं आणि कळालं तरी पण त्यांनी जर ते दृढ धारण तर मग फार त्रासदायक होतं. ज्याचं आदृढ होतं ना महाराज, दृढतेपर्यंत जो जात नाही ना त्याला उपद्रव होऊ शकतो. काय उपद्रव होतो? त्याला अर्ध्या ज्ञानानं त्यांनी महाराज अभिमान निर्माण होऊ शकतो. तुम्ही ऐकतात ना सर्वच.
आणि तो अभिमान त्याने नित्य अभिमान त्याच्या ठिकाणी राहतो आणि नवीन नवीन पद्धतीने त्याला तो नाचवायला सुरुवात करतो. त्याला ज्ञान होतं इथपर्यंत ठीक आहे, पण ते ज्ञानच त्याला खऱ्या अर्थानं नाचायला लावतं. कशामुळे नाचायला लावतं? त्याला ज्ञानाचा अभिमान होतो. तो ज्ञानाचा अभिमान अतिशय घातक असतो. म्हणजे ज्ञान सुद्धा त्यांनी मला फार चांगलं वाटतं, पण तेवढं त्याला चांगलं समजू नका, ते सुद्धा घालवलं पाहिजे. ते घालवण्यास योग्य आहे. ज्ञान हे सापेक्ष आहे. कशाचा सापेक्ष आहे? अज्ञानाच्या सापेक्ष आहे. हा उजेड आहे की नाही, त्या ट्यूबलाईट लागलेल्या आहेत, हा उजेड आहे, पण कशाचा? या उजेडाला उजेड का म्हणतात? अंधार आहे म्हणून. अंधार नसतं त्याला कोण उजेड म्हणलं असतं? अंधाराच्या सापेक्ष आहे हा उजेड, हा प्रकाश. तसं अज्ञानाच्या सापेक्ष ज्ञान आहे. अज्ञान आहे म्हणून ज्ञान जे पण गेलं पाहिजे ज्ञानावर आहे. म्हणतात कापुराची वाती समाप्ती झाली जैसे, मोक्ष रेखी आला भाग्य विनटाला, साधू चांगला हरिभक्त, असं जे आपण म्हणतो त्याचं कारण हेच आहे. जसा त्यांनी मला कापूर आहे, त्या कापराला अग्नीने त्यांनी पेटवल्यानंतर तो कापूर पूर्ण जळून गेला आणि कापूर संपल्यानंतर अग्नी सुद्धा शांत झाला. तसं त्यांनी अज्ञान आहे आणि अज्ञानाला घालवण्याकरिता ज्ञानाची गरज आहे. आणि ते ज्ञान प्राप्त झालं की अज्ञान जातं, आणि अज्ञान गेल्यानंतर जर ज्ञान राहिलं तर ते अहंकार निर्माण करते. महत्वाची गोष्ट आहे. अज्ञान गेलं आणि ज्ञान झालं, ते जर ज्ञान शिल्लक राहिलं, याच्याकरिता गुरुजी दृष्टांत सांगायचे. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? लक्षपूर्वक ते घारीचा दृष्टांत सांगायचे. गुरुजी म्हणायचे एका माणसानं बायको केली आणि ती चेटकी होती म्हणतात, चेटकी. ती चेटकी बायको होती. ती लग्न करताना फार चांगलं वाटलं. ती बायको घरी आली आणि आल्यानंतर त्यांनी मला संसारही त्याचा चांगला होऊ लागला, पण जरा जास्त घसरट झाली, डळण आमच्याकडे म्हणतात, डळण झाली. आणि अशी डळण झाल्यानंतर त्यांनी मला ती त्याच्यावर रुबाब करायला लागली. चिटकीच होती मला ती. म्हणायची बघ धुणं धुतो, हे धुणं जर तू धुतलं तर बरं, नाही तर तुझी बेंडकोळी करून टाकेल, असं त्याला म्हणायची. तू भांडे घास नाही तर मी तुझा उंदीर करून टाकेल, असं ती बायको त्याला म्हणायची. तो चांगला दष्टपुष्ट बलदंड शरीराचा होता, तरुण होता, चांगला होता, पण ती बायको असं म्हणायची त्याला तुझा उंदीर करेल नाही तुझा बेडूक करेल. काय करायचं? त्याला चिंता वाटायला लागली. असा पुरुष झाला. मग त्याच्या मित्रांनी विचारलं काय बाबा काय झालं, तू चांगला होता, लग्न झाल्यावर तुझं असं झालं? मित्राजवळ खरं सांगितलं, मला अशी बायको भेटली चेटकी, आणि ती गडबड झालं की ती उंदीर करीन नाही तर बेडूक करीन. आणि मला भीती वाटते तिची, काय करायचं? तो मला एवढं चिंता करू नको, शेजारच्या गावात अजून एक चेटकी आहे मला माहिती आहे, ती तिचा काहीतरी उपाय करू शकते, आपण तिच्याकडे जाऊया. दोघाही मित्र तिच्याकडे गेले. आता हा चांगला होता, दिसायला सुंदर होता, त्या चेटकीकडे त्यांनी गेले आणि गेल्यानंतर त्यांनी तिला संपूर्ण वृत्तांत सांगितलं. माझी बायको चेटकी आहे, तिला काही बऱ्याच गोष्टी कळतात आणि ती काही पण करू शकते, माझा उंदीर बेडूक केला, मग काय करायचं? मला तिची भीती वाटते, मला तिच्या तावडीतून सोडवा. ती म्हणली ठीक आहे, मी तुम्हाला सोडू शकते, त्याच्याकरिता उपाय करावा लागेल. काय उपाय करायचा? मी तुमच्या हातात एक भस्म देते, म्हणजे भस्म द्या, मी तुमच्या घरी येईल. मी तुमच्या घरी आले, तुमच्या पत्नीच्या समोर उभी राहिले की मला पाहून तिला कळेल ही पण चेटकी आहे म्हणून. मग ती मला पाहून लगेच ताबडतोब काळ्या घारीचं रूप धारण करेल. ती काळी घार झाली की मी पांढरी घार होईल. मग आम्ही दोघीजणी भांडण करायला सुरुवात करू. मग तुम्ही काय करायचं? काठी घ्यायची आणि काठी घेऊन काळ्या घारीच्या डोक्यात घालायची. ती काळी घार त्यांनी मारून टाकायची. हे जे भस्म दिलंय की नाही, भस्म घ्यायचं आणि पांढरी घार झालेली जी मी आहे की नाही तिच्या अंगावर टाकायचं. मग ते भस्म टाकलं की मी परत पूर्वस्थितीमध्ये येईल ना, असं तिने सांगितलं. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतो. त्यानं बिचाऱ्यानं भोळ्या भाबड्या भावनेने ठीक आहे म्हणला. ती घेतली, पुढे आपल्या बरोबर आला, तो मित्र पण आला आणि खरोखर आली. पण तिने गाठ घातली. ती म्हणली जर समजा मी ही तुमच्या मागची पिढा घालवली आणि तुम्ही ती भस्माची पुढे माझ्या अंगावर टाकली, मी पूर्वस्थितीत आले की मग तुम्हाला माझ्याशी लग्न करावं लागेल. तुमची बायको मरून गेल्यानंतर तुम्ही माझ्याशी लग्न करायचं, मग आपण दोघे सुखाने संसार करू. एवढं लांब सांगायचं कारण संसारात सुख नसतं. लोक घालवत म्हणतात सुखाने म्हणतात, फक्त लोकांना तोंडावर मुलामा असतो फक्त सुखाचा, समाधानाचा. कसं काय बरं चाललंय का? हो फार आनंदात आहे. कशाचा आनंदात? मला बामटे लोक सांगत नाहीत लोकांच्या समोर. फार धामधूम असते पोटात, घरात फार त्यांनी फार त्रास असतो, पण सांगत नाही. झाकली म्हणून 1.25 लाखाची असते, पण लोकांना सांगताना मात्र फार छान आहे असं करून सांगतात. पुन्हा हा फक्त मुलामाच आहे लोकांच्या समोर दाखवलेला. सुखाने कशाचा संसार? गेली महाराज ती खरोखर तिला पाहिलं, ती काळी घार झाली, ही पांढरी घार झाली. दोघींचं भांडण व्हायला गेली, हातात काठी घेतली, अशीच काळ्या घारीच्या डोक्यात घातली, घार मारून टाकली. आता घार मारल्यावर काही केस होणार आहे का? बायको जर मारली असती केस भांगडी झाले असतं, घार मारून टाकली, काही कोणाला कळण्यासारखं पण नाही, काही नाही, असं झालं. मग ते भस्म घेतलं, मित्र जवळच होता, त्याच्या समोर भस्माची पुडी घेतली, पांढऱ्या घारीवर टाकायला लागला. मित्र म्हणलं बावळत आहेस का? म्हणे का बरं?
अरे हिला जर तू परत पूर्वस्थितीमध्ये आणलं की पहिली तरी बेंडकुळी करून टाकीन, उंदीर करून टाकीन म्हणायची. ही तिच्यापेक्षा वरचढ आहे. ही तुझा मच्छर करून टाकीन, तर ढेकून करून टाकीन. हिला जिवंत करायचं काम नाही. मग काय करायचं? पहिलीच्या डोक्यात जशी काठी घातली तशी हिच्या डोक्यात सुद्धा काठीच घातली पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. माझा दृष्टांत संपला. त्या दृष्टांतात असणारी काळी घार म्हणजे अज्ञान आणि पांढरी घार म्हणजे ज्ञान. जशी काळी घार मारण्यास योग्य आहे, जसं अज्ञान घालवण्यास योग्य आहे, तसं ज्ञान सुद्धा घालवण्यास योग्य आहे. महाराज ज्ञान सुद्धा घालवलं पाहिजे. कसं जाईल हो ज्ञान? त्याच्याशी समरस झाल्यानंतर अहम ब्रह्मास्मी म्हणणं त्यांनी महाराज जर ज्ञान वाटत असेल एखाद्याला तर वाटू करतं. पण त्यांनी साधू संतांना अहम ब्रह्मास्मी हा भ्रम वाटला. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊ नये भ्रम महाराज म्हणून त्यांनी तो ज्ञानोबर आहे म्हणतात. सोहम तेही आस्तवले, ते सुद्धा आस्तमान झालं पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे. ते जोपर्यंत आस्त होत नाही तोपर्यंत फार त्रासदायक होईल. मी ज्ञानी आहे, मला सर्व काही कळतं, बाकीचे सगळे मूर्ख आहेत, बाकीचे सगळे अज्ञानी आहेत, कोणाला काही कळत नाही, मला फार कळतं. हे जे आहे ना याला ज्ञान म्हणायचं. हा ज्ञानाचा अभिमान म्हणायचा. ज्ञान हे मोक्षापर्यंत नेणार इथपर्यंत ठीक आहे, ते दृढ झालं पाहिजे. ते जर अर्धवट असलं, आमच्याकडे एक म्हण आहे, अर्ध्या हळकुंडानं पिवळं होणं. कसं काय होत असते? थोडंच हळकुंड लागतं मला, अर्ध सुद्धा नाही, पिवळं लागतं काय महाराज. म्हणून महाराज अशा पद्धतीनं जर ज्ञान संपन्न झाला, अभिमान जर त्याला झाला तर अभिमान त्यांनी महाराज तुका म्हणे नरका घाली अभिमान. अभिमान नरकात नेऊन घालतो हा महत्वाचा विचार आहे. तिला मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान वाटे देव. पण तिला मात्र जरी अभिमान झाला तरी मेरू सारखा देवाला त्यांनी वाटतो. अहंकार नासा भेद जय निंदे ओवळा तुकोबर आहे म्हणतात. अहंकार आणि भेद त्यांनी घालवण्यासच योग्य आहे, तो घालवला पाहिजे. नाहीतर अभिमान हा फार घातक होतो, परत जन्माला कारणीभूत ठरतो. म्हणून ज्ञान जरी झालं ना, अभिमान जर शिल्लक राहिला तर त्यांनी म्हणत तो जन्माला कारणीभूत होईल. निवळ ज्ञान जर प्राप्त करून घेतलं तर अभिमान होण्याची दाट शक्यता आहे. आणि तो अभिमान त्यांनी नित्य होण्याची शक्यता आहे आणि नवीन प्रकारचा अभिमान होण्याची शक्यता आहे. म्हणून असं ज्ञान आहे आणि ते ज्ञान त्यांनी महाराज खरोखर श्रेष्ठ आहे. त्याच्यासारखं श्रेष्ठ जगामध्ये दुसरं कोणतंच नाही. ते ज्ञान अवांतर प्रयोजन फळ आहे, मोक्षरूपी परम प्रयोजनापर्यंत घेऊन जाणार आहे. पण त्याचा अभिमान जर झाला तर बाधक होऊ शकतं. म्हणून ज्ञान मिळवण्याकरिताच अट्टहास करावा. आपलं जीवन ज्ञान मिळवण्याकरिताच आहे महाराज. साधू संतांच्या संगतीत जावं, त्यांच्यासमोर विनंती करावी. विधी आहे महाराज, ते ज्ञान मिळवण्याचा विधी आहे. काय विधी माहितीये? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिना. त्याच्याकरिता ज्ञानोबरांनी ओव्या खर्च केला. ते ज्ञान पैगा भरले जरी मुनी आधी आणावे तरी संता या बजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा पुरठा म्हणजे घर, ते तर सेवा हाचे दार म्हणजे दार. ते स्वाधीन करी सुभटा ओळंगुनी तरी तनु मनो जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले सांगतील पुशिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने. एवढी प्रक्रिया आहे ज्ञानापर्यंत जाण्याची. ज्ञान प्राप्त करून घेऊ नये असं नाही, ज्ञानच प्राप्त करून घ्यावं असं आहे. पण फक्त जर ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि त्याला जर उपद्रव झाला, अभिमान जर झाला, नित्य नवीन अभिमान जर पोटात बसला तर मग काय करायचं? मग काय केलं पाहिजे? म्हणून त्यांनी मला विचार केला पाहिजे ते ज्ञान कशाने त्यांनी घालवायचं. तुम्ही ऐकतात ना सर्व, ते घालवायचं कशाने? त्याला काही साधन असेल ना त्या ज्ञानाला पण घालवण्याकरिता. त्या ज्ञानाला घालवण्याकरिता साधन आहे महाराज. त्या साधनाचं नाव आहे प्रेम. त्याचं नाव प्रेम आहे महाराज. म्हणून देव जरी प्रसन्न झाला आणि आपल्यासमोर प्रगट झाला, काय देव रे तुला? सगळ्यात श्रेष्ठ तू म्हणशील ते त्याने द्यायला तयार आहे. तेव्हा काही त्याने नाथांच्या समोर जाऊन काय देव प्रगट झाला आणि प्रगट होऊन म्हणाला, नाथा मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तुम्हाला काय पाहिजे सांगा. नाथ महाराज काय सामान्य आहेत का महाराज? देवाला सुद्धा ज्यांची ओढ लागावी असे नाथ महाराज आहे. देवाला सुद्धा करमत नव्हतं महाराज. पहाटे 4 वाजता देव नाथांना जागा करायला जायचं. उठ ना, एवढं झोपतात का? उठ लवकर, झोपू दे देवा, फार दमलोय रे, उठ ना, आम्हाला करमत नाही तुझ्या वाचून. नाथांचं जीवन असं आहे महाराज. एवढा त्यांनी देव नाथांवर प्रसन्न झालेला होता. म्हणतात 12 वर्ष देव श्रोताहून समोर येऊन बसत होता. 12 वर्ष देव त्याने हातात दंड घेऊन नाथांच्या घरी चोपदारकी करत होता. दत्तात्रय भगवान तर करतच होते, पण भगवान श्रीहरी सुद्धा त्यांनी महाराज, आता श्रीहरी दत्त काय 2 आहेत का, पण दोघी चोपदारकी करत होते. महत्वाची गोष्ट. त्याच्या पुढचा मुद्दा त्यांनी सांगतो. श्रीखंडाच्या रूपामध्ये 12 वर्ष नाथांच्या घरी भगवंताला सेवा केली. श्री एकनाथ सदनी माधवचे सर्व ही कार्य करीतो, स्वकरे चंदन घासी कावडीने पाणी भरितो. म्हणून त्यांनी महाराज कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे नळा वंदित त्याची पाय, असे नाथ महाराज आहेत महाराज.
श्रीखंडाच्या रूपात भगवान राहत होते ना नाथांच्या घरी. देवाचा एक स्वभाव आहे, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. काय स्वभाव आहे माहिती आहे? त्याची माया आहे 3 प्रकारची. एक आहे विमुखजन मोहिनी माया, दुसरी आहे स्वजन मोहिनी माया, आणि तिसरी आहे स्वमोहिनी माया. 3 प्रकारची माया. ही विमुखजन मोहिनी माया म्हणजे काय? साधू संत आपल्या घरी येतात, लोकांच्या पाया पडतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखे. तुम्ही एवढे सगळे पारायणाला आले, तुम्ही काही म्हणले नाही का बाकीच्या लोकांना, अहो चला ना आपल्याला जायचं पारायणाला? तुम्ही 10 वेळा म्हणून सुद्धा ते आले नाही, डोळ्यासमोर आणा. का नाही आले? भगवंताची माया, ती विमुखजन मोहिनी माया, तिने येऊच दिलं नाही मला त्यांना. लोक प्रपंचात असे अडकून पडतात शेमडात अडकलेल्या माशीसारखे. कधी कधी कीर्तनामध्ये बिभत्स रस सुद्धा असावा, शृंगार वेल करून अद्भुत असते भयानक. बिभत्स रौद्र शांत असते नवधा कीर्तिकार असा. त्याच्यापैकी बिभत्स रस म्हणजे घाणेरडा. शेंबूड नाव ऐकलं की घाणेरडेपणा वाटतं ना, पण कधी तो सुद्धा कीर्तनाचा असावा. शेंबुडावर माशी बसली आणि तिला जर बाहेर पडायचं म्हणलं तर पडता येत नाही. तिला 5-6 पाय असतात महाराज. एक पाय उचलला की बाकीचे 5 अजून खसून जातात. तसे लोक शेमडात अडकलेल्या माशीसारखे संसारात अडकलेले, त्याच्यातून बाहेरच पडता येत नाही. त्याला विमुखजन मोहिनी माया कारणीभूत आहे. त्याच्यापेक्षा दुसरी माया स्वजन मोहिनी माया, आपल्या भक्तांवर मायेचा प्रभाव टाकतो. त्या भक्तांवर मायेचा प्रभाव टाकून काय त्यांच्या संगतीत राहतो, पण त्यांना कळू देत नाही मी आहे म्हणून, मी देव आहे म्हणून. हा श्रीखंडाच्या रूपात राहिला नाथांच्या जवळ. हा विठू कुंभाराच्या रूपानं गोरोबा काकांच्या जवळ राहिला. हा त्यांनी अनेक रूपानं साधू संतांच्या संगतीत राहिला, पण कळू दिलं नाही मी आहे म्हणून. मग त्यांनी फार सेवा केली 12 वर्ष. म्हणतात द्वारकेमध्ये एक गृहस्थ भगवंताच्या दर्शनाकरता गेला होता, द्वारकाधीशाच्या. 12 वर्ष राहिला तो सुद्धा, पण भगवान भेटलेच नाही. मग काय करायचं? तिथं त्यांनी रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं देव इथं नाही, सध्या पैठणात आहे, प्रतिष्ठानपूर. पैठणला जा, नाथांच्या घरी श्रीखंडाच्या रूपात वास्तव्य करत आहेत, सेवा करतायत. तो ब्राह्मण तिथून निघाला महाराज, पैठणला आला. भल्या पहाटे आला आणि श्रीखंड दारात झाडून घेत होता. श्रीखंडालाच विचारलं का हो नाथांचं घर हेच आहे का? हो म्हणे हेच आहे. नाथ महाराज म्हणे आहेत ना आतमध्ये. मग त्यालाच विचारायला लागलं का हो मी असं ऐकलं नाथांच्या घरी कोणीतरी श्रीखंड्या म्हणून राहतो. म्हणे आहे ना. का बरं? आता देवाला कळलं हा काय ते आता माझं भांडं पडायला आलेलं. देवाच्या लक्षात आलं म्हणत ते. म्हणजे राहतो ना म्हणे काय हो तो सामान्य नाही, देव आहे प्रत्यक्ष. देवालाच सांगायला लागला. देवाला आला बाबा हे माझं आता भांडं पडायला, काय करायचं? भगवंताने निमूटपणे आपली कावड उचलली आणि पाणी आणण्याकरता गेला आणि गंगेच्या काठावर अशा पद्धतीने ती कावड तशीच ठेवली. भगवान अंतर्धान झाला, गुप्त झाला. आणि मग तो ब्राह्मण गेला, त्यानं नाथांना सांगितलं नाथ महाराज आपल्या घरी त्यांनी जो श्रीखंड आहे तो सामान्य नाही, तो प्रत्यक्ष देव आहे, तुमच्या घरी 12 वर्षापासून सेवा करतोय. मग नाथांना काय त्यांनी डोळ्यासमोर उभं राहिले, काय तुम्हाला सांगावं? हा श्रीखंड काय करत नव्हता, स्वकरे चंदन घाशी पूजा करायला लागली की चंदन घासून द्यायचा. गिरजा आई साहेबांना त्यांनी मला भाजी चिरून द्यायचा, घर झाडून घ्यायचा. नाथ महाराजांबरोबर त्यांनी कथा कीर्तनानं जायचं, पाणी द्यायचं काम त्याच्याकडेच होतं. कीर्तन करून आल्यानंतर थकले असतील म्हणून पाय दाबायचं काम सुद्धा श्रीखंड्या करायचा. नाथ महाराजांची पाय दाबायचे. हे सगळंचे सगळं नाथांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. बाप्पा देवा काय केलं नाही श्री, माझ्याकरिता काय काय नाही केलं श्री, आता मी काय करू? पण अट्टहास करून त्यांनी महाराज धावतच गोदावरीच्या तटापर्यंत गेले. महाराज माझा श्रीखंडा कुठे आहे, श्रीखंडा कुठे आहे? अट्टहास करून भगवंताहून हाक मारायला लागले, अंग टाकून रडायला लागले. देवा अरे मी फार अन्याय आहे, तुझ्याकडे एवढी सेवा करून घेतली, मला सोडून निघून गेलास, देवा प्रगट हो. असं म्हणलं की भगवान नाथांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला. महाराज असा नाही प्रगट झाला, चतुर्भुज रूपात प्रगट झाला. ते श्रीखंडाचं रूप त्यांनी पाहिलंच होतं. देवा तू श्रीखंड झाला असेल, माझ्या घरी एवढी त्यांनी सेवा केलीस, मी काय करू आता, कसा उत्तर येऊ? नाथा अरे तुझ्यासारखा तूच आहेस, तुझ्यासारखं वैभव तुझंच आहे, म्हणून त्यांनी मी तुझी सेवा करण्याचं काय नवल आहे. म्हणून त्याने मला स्वतःला त्यांनी वैकुंठ सोडून तुझ्या घरी राहावंसं वाटलं. तुझ्याजवळ जे सुख आहे ते जगात कुठंच नाही, या सुखाकारणे देव वेडावला आणि वैकुंठ
माझे शरण वैष्णव सदना बदले, वैष्णवांच्याच घरी त्याने राहतो ना. अहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयरो यत्र मत भक्त गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. हे नारदा, मी वैकुंठात राहत नाही, मी योग्यांच्या हृदयात राहत नाही. जिथं माझे भक्त त्यांनी माझं भजन करतात. माझे भक्त गाते जेथे, नारदा मी उभा तेथे. जिथं माझे भक्त माझं भजन करतात मी तिथे उभाच असतो. महाराज म्हणतात नका पाहू कोठे, करा हरी कथा तेथे अवचिता प्रगटेल. जेथे कीर्तनाची जागा तेथे असे देव उभा. असे अनेक प्रमाण आपल्याला पाहता येईल. रंगभरे कीर्तनात प्रेमे हरिदासाचं तेथे असे देव उभा. जैसे समचरणाची शोभा. ही सगळी प्रमाण तेच सांगतात की देवाला वैकुंठ आवडत नाही, भक्तांचं सदन आवडतं. कथा जरा सांगितलं बरं वाटतंय ना. कथा गोडच लागतात. कथेशिवाय दुसरं काय गोड आहे मला जगात? काही गोड नाही. तुम्हाला मग आधी जे सांगत होतं ते पण सांगितलं पाहिजे, पण त्याला काही मर्यादा असली पाहिजे. त्याचं तेच जर सांगितलं तर हेच लोक तुम्हाला म्हणतील मला काही कळतच नाही होत. असं आता सगळ्यांनाच काही परिभाषा कळते का? जरी कळत असेल काही लोकांना एखाद्याला नाहीच कळाली परिभाषा, त्याच्या डोक्यावरून जाईल. मी तुम्हाला मला म्हणलं स्वामींचं कीर्तन ऐकत तुम्ही महाराजांचा एकदा ठेवाच महाराज तुम्ही. तुम्हाला नंबर देतो आम्ही आणि तुम्ही दरवेळेला हा कार्यक्रम करताना ठेवाच एकदा कीर्तन. अप्रतिम तुम्हाला आवडेल महाराज ते चिंतन. आम्ही शंकराचार्य जयंतीचं कीर्तन त्यांनी करतो, स्वामींचंच कीर्तन ठेवतो. अप्रतिम. लोकांना काही कळत नाही समोर बसल्या, फार लोक असतात 4-5 हजार, पण त्या सगळ्या लोकांना त्यातलं काही जरी कळत नसलं तरी आम्ही त्यांनाच बोलवतो. तुम्हाला कशा करता बोलवता? अहो समोरच्या लोकांना कळत नाही म्हणून त्यांनी कीर्तनकार खाली आले. समोरच्या लोकांना हे ऐकायला आवडत नाही प्रक्रिया, म्हणून लोक कीर्तनकार विचार करायला लागले की यांना कळत नाही आपलं खाली आहे. आणि खाली यायची प्रक्रिया सुद्धा इतके खाली गेले आता वर येताच येईना. ढासळीच कीर्तनाची मर्यादा इतकी ढासळली की ते इतके खाली गेले. आता मला काही कोणाच्या उच्चपती करायचं नाही, फक्त मला एवढंच सांगायचं कीर्तनाची मर्यादा असते आणि त्या मर्यादेतच कीर्तन असलं पाहिजे. ते जर खाली गेलं तर काय उपयोग आहे त्या कीर्तनाचा? उगा विनोद सांगायचे, गप्पा गोष्टी त्यांनी करायच्या, याच्याकरता कीर्तन नसतं. हसण्याचे फार साधन आहे. आता सोशल मीडिया किती प्रभावी आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही कुठेही त्यांनी मनोरंजन करायचं म्हणलं तर कुठेही असू शकता. काही तुम्हाला सापडेल मनोरंजन करायला. कीर्तन काय मनोरंजनाचं साधन नाही. कीर्तन हे त्यांनी ज्ञानाचा प्राप्तीचं साधन आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू ज्ञान प्राप्त करून घेण्याचं साधन, भक्तीचं साधन, प्रेमाचं साधन आहे. म्हणून त्यांनी भगवान नाथांच्या समोर अशा पद्धतीने प्रत्यक्ष प्रगट झाला. नाथा विलक्षण असणारं प्रेम माझं तुझ्यावर आहे, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. एवढी त्यांनी तुझ्या घरी राहून सेवा केली का? तुझी संगती मला प्रिय वाटत नाही. मी प्रसन्न आहे, तुला काय हवं असेल ते सांग. देवा काय तू मला भेटलास, तुला काय मागायचं आहे? प्रल्हादजींना भगवान भेटला नरसिंह रूपामध्ये आणि मग त्यांनी भगवान प्रल्हादाला म्हणायला लागला, प्रल्हादा माग तुला काय पाहिजे? प्रल्हादजी म्हणले काहीच नको. अरे तरी पण काहीतरी माग ना. मग प्रल्हादजी बोलावले, यदि राशी समय का मग वरस्तम वरदर्शवा. हे वर देणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या भगवंता तुला जर वरदानच द्यायचं असेल तर असं वरदान दे. मला त्यांनी महाराज तुझ्या जगाकडेच काय पण तुझ्याकडे सुद्धा कधीच आणि काहीच मागण्याची बुद्धी होऊ नकोस, काहीच मागायची इच्छा होऊ नये हे वरदान मागितलं. हे काही वरदान आहे इतकं श्रेष्ठ त्यांनी महाराज. काहीच मागायचं नाही, काही अपेक्षाच नाही. नाथ महाराज म्हणजे काहीच नको मला, तू समर्थ आहेस देण्याकरिता तयार आहेस, तू माझ्यावर प्रसन्न झालेला आहे, सगळं काही खरं आहे. तू माझी सेवा पाहून त्यांनी माझ्या घरी 36 वर्ष त्यांनी राहिल्यास ह्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहे. पण मला तुझ्याकडून काही अपेक्षाकरिता मी केलं नाही रे देवा. नाही तर देवाकडून अपेक्षा करतात लोक. त्यांनी तुम्ही ऐकतात ना सर्वजण, देवाला मागणारे जगामध्ये फार आहेत पण देवाला मागणारे जगात फार कमी आहेत महाराज. नाही कळत तुम्हाला? परत एकदा सांगतो, देवाला मागणारे जगामध्ये फार आहेत पण देवाला मागणारे फार कमी आहेत. म्हणजे काय? देवाला मागणारे फार आहेत म्हणजे साधी सत्यनारायणाची पूजा जरी असली ना
तरी त्या पूजेमध्ये संकल्प असतो. गुरुजी संकल्प करतात बडजीवर, म्हणतात मम आमच्या कुळगोत्राचा मम आत्मना शक्तिस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम मम अस्माकं द्विपाद चतुष्पाद सर्वेषां स्थैर्य धैर्य आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम. किती मागावं, सगळी यादीच असते मला मागायची. देवाकडे मागणारे फार आहेत, देवाला मागणारे फार अशी अपेक्षा सर्वांच्या पोटात असते. खावे प्यावे ल्यावे असावे सदैव हे जे करी हाव संसारिक माणसाला दुसरी काय अपेक्षा असते, एवढंच असतं. म्हणून देवाची भक्ती करताना जरी दिसतील बाहेरून लोक त्यांना हरिभक्तीपरायण म्हणतील, पण देवाच्या समोर गेली की संसार मागायला लागतील. देवा माझी बायको सुखात ठेव, माझी मुलं सुखात ठेव. केवढी दुसपूस करणारी मुलं जरी असले ना महाराज, तरी त्यांनी आईची बापाची जात अशी असते, फार पोटात कळवळ असतो. आईची कळवळ्याची जाती लाभ घालणारे असले तरी सुद्धा म्हणतात ते सुखात राहावं, त्यांचं देवा त्यांचं चांगलं कर रे बाबा. मग ते म्हाताऱ्याला वेगळं जरी राहिलं असलं, एखाद्या खुर्ड्यात त्याने ठेवलं असलं तरी सुद्धा ते म्हणते मनापासून माझ्या पोराचं चांगलं होते देवा. मग देवाच्या पाया पडायला गेलं तरी लहान लहान लेकरं नेलं ना देवाच्या पाया पडायला, त्याला सुद्धा संस्कार करतात. त्याचं मुंडकं धरायचं देवाच्या पायावर दाबायचं आणि वरतून त्याला म्हणायचं म्हण देवा मला सुखात ठेव. त्याला सुखात म्हणतात, ते म्हणते देवा मला सुपाट ठेव, आपण ठेव मला सुख प्राप्त करू. त्याचा अट्टहास सुखा करताच असतो. म्हणजे देवाकडून मागणं वेगळं आणि देवाला मागणं वेगळं. मला हे सांगायचं, देवाकडून मागणं म्हणजे देवाला करायचं साधन, आणि जे मागायचं त्याला करायचं साध्य. लक्षात ठेवा, देव साधन नसावा, देव साध्य असावा. देवाच्या माध्यमातून काय मिळवू नये, अरे देव मिळवण्याकरिता अट्टहास करावा. जगद्गुरु तुकोबारायांनी पत्नीला उपदेश केला, देव पाहावया गरीब सायास, अरे देव प्राप्त करण्याकरिता सायास कर, बाकीचं काय गवा जमा करतेस. म्हणून त्यांनी देवाकरिता अट्टहास केला पाहिजे. देवा करणे भाव तस्मात भाव असला पाहिजे. भावानं देव आपल्याला भेटेल, पण देव मागितलं पाहिजे. देव म्हणतोय नाथांना काय देव सांग, देव काहीच नको रे, तरी पण माग ना, मला काहीच मागायचं नाही, तू काय देऊ नकोस. देगा पांडुरंगा. त्यांनी या अभंगाचा जो प्रमाणाचा अर्थ आहे त्याच्यामध्ये काही गर्भित आहे, म्हणजे त्यांना काही मागायचं आहे. काय मागितलं, संत काही प्रपंचातलं मागत नाही. ते जर मागितलंच तर त्यांनी प्रपंचाच्या पलीकडे जाण्याचं मागतात. ते म्हणतात प्रपंच ओसरो चित्त तुझे पाहिजे म्हणून ऐसे करेगा पांडुरंगा, शुद्ध रंग वागे रंगा, पुरेपुरे आता नको तुझी याची सत्ता, असं त्यांनी मागतात. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीचा संसार तुम्हा नाही, ऐसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी, निसंग तुम्हासी राहणी एकट, नाही गटगट सावयेत, ऐसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी, तुका म्हणे नाही मिळो येत शिळा, रंगाशी सकळा स्फटिकाची, ऐसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. हे मागतात मनसी काही मागा, जर काही मागा म्हणशील तर हेच देगा पांडुरंगा, असं त्यांचं मागणं असतं. पण इथं जगद्गुरु नाथ म्हणतो. तुम्ही मला जगद्गुरु का म्हणतो नाथांना, नाथांची आरती वाचा, त्याच्यामध्ये नाथांना जगद्गुरु म्हणलं. जगद्गुरु जगन्नाथ असं नाथांविषयी बोललंय, पण मी नाथांना जगद्गुरु म्हणतोय. जगद्गुरु तुकोबार आहे आपण म्हणत असतो, पण नाथ मला सुद्धा जगद्गुरु आहे. म्हणून नाथ म्हणून भगवंताला म्हणतात, देव तू माग माग म्हणतोस प्रत्येक वेळेस, पण मला काही मागायचं नाही.
मग देवानं विचार केला, मी एवढं म्हणतो माग तरी पण मागत नाही, मला काहीतरी दिलं पाहिजे. हे बघ नाथा, तू काही मागत नाही म्हणून सर्वात श्रेष्ठ असणारं काही मी तुला देतो. काय देशील देवा? देव म्हणला, या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तर माझ्या स्वरूपाचं ज्ञान आहे. ते ज्ञान मी तुला त्यांनी प्राप्त करून देतो. नाथ महाराज हसले. ते म्हणले, ज्ञान देण्याकरिता तयार झालास ना देवा? तुझं ज्ञान त्यांनी येईल, त्या ज्ञानाने त्यांनी सगळ्या गोष्टी होतील ते ठीक आहे, पण त्या ज्ञानामध्ये जर त्यांनी अहंकार निर्माण झाला तर तो अहंकार मला नाचायला लागेल नाही. मग तुला जर ज्ञान द्यायचं असेल ना तर दे, पण फक्त ज्ञान देऊ नकोस. मग काय कर, त्या ज्ञानाला जोडून आणखी काहीतरी दे. काय मागायचं तुम्हाला आणखी ते सांगा. म्हणले, मग ज्ञान देतोस ना, त्या ज्ञानाला जोडून भक्ती दे आणि त्या ज्ञानाला जोडून प्रेम दे. त्या भक्ती प्रेमा वाचून ज्ञान देऊ नकोस. का बरं? त्याच्यात नित्य आणि नवा अभिमान असतो म्हणून महाराज वर्णन करू सांग. भक्ती प्रेम ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवायताया माझी. देव म्हणलं, ज्ञान घे. नाथ महाराज म्हणले, ज्ञान नको देवा. नको म्हणतात. ज्ञान नको म्हणणं काय सामान्य गोष्ट आहे म्हणजे नको म्हणण्याकरिता धारिष्ट आहे. ज्या ज्ञानानं मोक्ष प्राप्त होतो, ज्या ज्ञानानं आवागमनाची परंपरा थांबते, ज्या ज्ञानानं त्यांनी जन्म मरणाच्या परंपरेवर मात करता येतं, ते ज्ञान आहे. ज्ञानासारखं काय? ते ज्ञान प्राप्त करून घेणे थोडं सोपं नसतं महाराज. त्या ज्ञानात जसं त्यांनी वाघाचं सिंहाचं दूध प्राप्त करून घेणं सोपं नाही. त्याच्याकरिता त्यांनी महाराज पात्र तसं असावं लागतं. सहज नाही ज्ञान प्राप्त होत, त्याला पात्रही तसं असावं. ते दूध प्राप्त होत नाही सहज. ते जर्मनच्या भांड्यामध्ये, अल्युमिनियमच्या, ते तांब्याच्या भांड्यामध्ये, ते पितळेच्या भांड्यामध्ये, ते चांदीच्या भांड्यात येत नाही. त्याला सोन्याचंच पात्र असावं लागतं. तसं ज्ञान त्यांनी सामान्य बुद्धीला कळत नाही मला. ती बुद्धी ज्ञान प्राप्ती करण्याच्या योग्यतेची झाली पाहिजे. म्हणून त्यांनी बुद्धीमध्ये भेद असतात, बुद्धीमध्ये दोष असतात. संदेह त्यांनी केला पाहिजे, भेद गेले पाहिजे. ज्ञान कळण्या, गुरुजी म्हणायचे, ज्ञान कळण्याकरिता बुद्धी असावी लागेल, ज्ञान पटण्याकरिता पुण्य असावं लागेल, आणि ज्ञान झेपण्याकरिता अधिकार असावा लागेल. नाही कळलं तुम्हाला? फरक येत आहे. ज्ञान कळण्याकरिता बुद्धी असावी, बुद्धी नसेल तर ज्ञान कळत नाही. ज्ञान पटण्याकरिता पुण्य असावं लागेल. लोक बरेचसे आजूक झाले ना महाराज, त्यांना असं वाटेल आपण फार त्यांनी शिकलो, सगळं मस्त झालं. मग ते त्यांनी महाराज लोकोत्तर बोलायला सुरुवात करतात. लोकांचा प्रवाह, वाडवडिलांचं जीवन चाललेलं असतो, ते त्याला फोडून काढायचा प्रयत्न. ते म्हणतात अजिबात नाही. जगताविषयी जर बोलायला लागले तर त्यांचा आणखीच वेगळा नाद असतो. ते म्हणतात हे नॅचरल आहे, हे प्राकृतिक आहे, म्हणजे ते आपोआप तयार झालेलं आहे. आणि शास्त्र म्हणतं त्याला त्यांनी ख्याती सांगितली, सत्ख्याती, असत्ख्याती, अन्यथा ख्याती. ख्यातीवाद सांगितलं की नाही महाराज? अनिर्वचनीय ख्याती, त्याची संगती त्यांनी लावतात. प्राकृतिक म्हणतो तो. असे त्यांनी महाराज लोक समाजात पाहायला मिळतात. का बरं? त्यांना पटत नाही ज्ञान. ते न पटण्याचं कारण त्यांचं पुण्य कमी पडतं. ज्ञान न पटण्याचं कारण पुण्य कमी पडतं. हे सगळं प्राकृतिक कसं असेल? भगवंतानं त्यांनी ब्रह्मदेवाला ज्ञान सांगितलं.
श्रीमद भागवतात असं वर्णन आहे, भगवान ब्रह्मदेवावर प्रसन्न झाला आणि प्रसन्न झालेला देव ब्रह्मदेवाला त्यांनी म्हणला, ब्रह्मदेवा मी तुला ज्ञान सांगतो, हे ज्ञानम परमगुह्यम यद विज्ञान समन्वितम स रहस्यम तदंगंच गृहाणविदितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुण कर्मणा तथैव तत्व विज्ञानम अस्तु ते मदनुग्रहात्. ज्ञान सांगितलं. काय सांगितलं? 4 श्लोक सांगितले महाराज. त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. हे अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सत्सत्परम पश्चादहं यदित्यज्य यवशिष्येतस्म्यहं रुतीर्थं यत् प्रतीयत न प्रतीयत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु शवजश्व प्रविष्ठान तथा तेषु न तेषुहम्. असं त्यांनी 4 श्लोक आहेत, त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. सवय लागली मला संपूर्ण उतरायची. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकीचारी भागवत ते विधान सांगे नारदासी नारदे व्यासाशी उपदेशी अशी परंपराच आहे ज्ञानाची. म्हणून ते ज्ञान फार महत्वाचं आहे. कळण्याकरिता त्यांनी महाराज बुद्धी लागते, हे आपण पाहत होतो. ते पटण्याकरिता पुण्य असावं लागतं आणि ते झेपण्याकरिता अधिकार असावा लागतो. अनाधिकाराला ज्ञान झेपत नसतं. म्हणून ज्ञान अतिशय श्रेष्ठ आहे आणि ते श्रेष्ठ असणारं ज्ञान नाथ महाराजांना प्राप्त होतं. ते नको म्हणतात, नको देवा तुझं ज्ञान. का बरं? त्याच्यापासून उपद्रव होईल ना मला. काय उपद्रव आहे? अभिमान नित्य नवातया माझी. म्हणजे अभिमान त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतो, नित्य अभिमान होऊ शकतो, नवा अभिमान होऊ शकतो. मला कळतं त्यांनी महाराज कळतेपणाचा अभिमान होऊ शकतो. म्हणून ते तसं नको. मग जर तुला द्यायचं असेल ना ज्ञान, आता तू द्यायलाच तयार झालास. मग माझं म्हणणं आहे, काय म्हणणं आहे तुमचं? माझं म्हणणं असं आहे, तू ज्ञान दे पण भक्ती आणि प्रेम त्याला जोडून दे. भक्ती प्रेमाविन ज्ञान देऊ नकोस. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवातया माझी. सगळ्यांना कळालं ना? महत्वाची गोष्ट आहे. आपण पांगता अध्ययन केलेलं दिसतंय. पंक्तिशा अध्ययन करण्याला पांगता अध्ययन मध्ये एका वाक्य आहे. टॉपिक आहेत ना विचारसारखे, वृत्तीप्रवाहात टॉपिक आहेत. ते टॉपिक ऐकले पाहिजे, ते लक्षात राहिले पाहिजे, अनुवाद करता आला पाहिजे. फार महत्वाचं म्हणत आहे. शास्त्र श्रवण करण्याची पद्धती आहे. त्याचा अभंग त्यांनी सोडवत असताना षडलिंगात्मक पाहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये उपक्रम संवाराची एक वाक्यता, त्याच्यामध्ये अभ्यास, त्याच्यात अर्थवाद, त्याच्यामध्ये उपपत्ती, या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. त्याची गरज आहे ना. उपक्रम करताना त्यांनी पहिल्या चरणामध्ये त्यांनी म्हणतात नको ज्ञानच नको, हरी नको. कसं म्हणतोस नाथा? तो नको म्हणजे काय? ते अभिमान निर्माण करेल म्हणून नको. मग काय पाहिजे? त्याला भक्ती प्रेम जोडून दे, मग मी घेतो. काय भक्ती प्रेम? भक्ती म्हणजे काय? भक्तीचा अर्थ कळायला पाहिजे ना. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको म्हणतो आपण. भक्ती म्हणजे काय? भक्ती शब्दाचा अर्थ नारदाने सांगितला. ते म्हणतात अथा तो भक्ती व्याख्यास. आम्ही भक्तीची व्याख्या सांगतो. काय भक्तीची व्याख्या? सात्वस्मिन् परम प्रेम रूपा. भगवंतावर प्रेम करणं त्याचं नाव आहे भक्ती. आपण सरे हरिभक्तीपणा म्हणतो ना स्वतःला. भक्ती म्हणजे आपण भक्ती करतो म्हणजे काय? भक्ती म्हणजे प्रेम. खरं सांगू का? प्रेमाला बरेच नाव आहेत. व्यक्तीवर केलेल्या प्रेमाला मोह म्हणायचं. व्यक्तीवर जर आपलं प्रेम असलं की त्याला काय म्हणायचं? मोह. वस्तूवर केलेल्या प्रेमाला आसक्ती म्हणायचं. वस्तूवर केलेल्या प्रेमाला आसक्ती हे प्रेमाचं नाव आहे. आणि भगवंतावरच केलेल्या प्रेमाला भक्ती म्हणायचं. त्यातलं च कोणीच काढायचं नाही. परत एकदा ऐका, लक्षपूर्वक ऐका. हे कीर्तन सुरू झालं एखाद्याचं की आपले पानं उचकीत राहायचे. खरं सांगतो मी, आपण काय आहोत आपली तपासणी करून घ्यायची. कीर्तन रेडीमेड कपड्याचं दुकान असतं.
ज्याच्या मापाला बसतात त्याला पीठ बसतात, फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आपल्या मापाला बसतात तर काही शब्द लक्षात घेतले पाहिजे. व्यक्तीवर प्रेम केलं जातं ना, त्याला मोह म्हणतात, मोह. आपल्या पोटात जर अजून व्यक्तीवर प्रेम असलं, आई बाप भाऊ बहीण बायको मुलगा, आणि त्यांच्यावर जर आपलं फार प्रेम झालं तर आपण भक्त नाहीत, आपण मोहात अडकलेलो आहोत. अर्जुन मोहात अडकला होता. तुम्हाला हे सगळे माझेच आहेत. त्याच्या हातातलं धनुष्य गळून पडायला लागलं होतं. गांडीवस्त्रं सत्य हसतात त्वक्चैव परिरयते, अशी त्याची अवस्था. त्याला देवानं सांगितलं, देवा अरे दोन सेनेच्या सेन येऊ भयोमध्ये चापयित्वा रथोत्तम, असं दोन सेनेच्या मध्ये रथीनेला सगळे पाहिले आपलेच आहेत. तो मोहानं ग्रस्त झाला महाराज, सामान्य नव्हता. ज्याने संग्रामी हरू जिंकला, निवांत कवचाचा ठाव फेडला, पवडातवा केला गंधर्वासी, असा अर्जुन होता. तो मोहानं कवळून टाकला महाराज, ग्रस्त करून टाकला. मोह भयंकर असतो. व्यक्तीवर केलेल्या प्रेमाला मोह म्हणतात. वस्तूवर केलेल्या प्रेमाला, लोक वस्तूवर फार प्रेम करतात. धन संपत्ती, सोनं नाणं, बँक बॅलन्स, सर्वांवर फार प्रेम असतं महाराज. हे प्रेम त्यांनी महाराज वस्तूवर केलं जातं, त्याला आसक्ती म्हणायचं. आपण आपल्या मनाला विचारायचं, आपण याच्यात अडकलेलो आहोत का? जर त्याच्यात आपण अडकलो असतो तर आपण आसक्त झालो, महत्वाची गोष्ट आहे. आणि भगवंतावरच त्यातला च नाही काढायचा. का बरं? एखादा म्हणेल मग मी करतो ना देवावर प्रेम, पण फक्त देवावर करत नाहीस. तू बायका पोरांवर पण करतोस, बाकीच्या सगळ्या लोकांवर पण करतो, उरलेलं प्रेम देवावर करतो. आमच्या नगरला एक म्हण आहे, एक कोलन 17 ठिकाणी गेलं, अशी म्हण. म्हणजे काय काय असेल त्याचा अर्थ मला माहित नाही. म्हणजे काय तात्पर्य मला सांगायचं, थोडं याच्यावर थोडं त्याच्यावर थोडं त्याच्यावर, आणि उरलेलं प्रेम देवावर. तो भक्त नाही. भक्त कोण? ज्याचं फक्त देवावरच प्रेम आहे, तो भक्त. अशी भक्ती जीवनामध्ये आली पाहिजे. ती भक्ती त्यांनी अतिशय श्रेष्ठ आहे माझं. त्या भक्तीमध्ये प्रेम असलं पाहिजे, त्या भक्तीमध्ये भाव असला पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे. ते प्रेम आणि भाव जर नसेल तर भक्ती तरी काय कामाची. म्हणून त्यांनी मला भक्ती दे, जाणवणी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम पुन्हा देऊन या दे. तुम्हाला जाणीव करून दे म्हणजे ज्ञान दे, आणि पुन्हा नेमत करून टाक. कशाला नेमत होता येईल? त्याचं एकच साधन आहे, त्याचं नाव आहे भक्ती. आणि भक्ती म्हणजे प्रेम. प्रेमानच नेमत होता येईल. कानूनचं करून ऐका. महत्वाचा मुद्दा सांगतोय. क्रियेनं नाश होत असतो. दिसणारं जगत आहे ना, हे दुःखाला कारण आहे. हे शरीर आहे ना, हे दुःखाला कारण आहे. संसार दुःखाला कारण कोण? प्रश्न विचारला ते म्हणजे शरीर. संसार दुःखाला कारण आहे. शरीराला कारण कोण? म्हणजे धर्माधर्म, म्हणजे पाप पुण्य. मग पाप पुण्याला कारण कोण? रागद्वेष. रागद्वेषाला कारण कोण? अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कोण? भेदज्ञान. भेदज्ञानाला कारण कोण? अज्ञान. अज्ञान दुःखाला कारण आहे. आपण सगळे दुःखच भोगतो ना महाराज. म्हणजे दुःख त्यांनी भोगायला येऊ नये असं वाटत असलं, मग काय करावं लागेल? हे जे शरीर आहे ना, हे कारण आहे दुःखाला, मूळ. याचा विसर पडला पाहिजे. हे जर दुःख देतं, मग दुःख देतं म्हणून याचा नाश करायचा का? लोक आत्महत्या करून मरतात. म्हणजे काय करतात? नाश करतात. म्हणजे खरंच दुःखाचा नाश होईल का? असं नाही होत महाराज दुःखाचा नाश. आत्महत्या करणाऱ्या माणसाला 1000 वर्ष पिशाच जेवणीत राहावं लागतं. असं शास्त्राचा दंड काय महाराज? त्याला त्यांनी पुढची गती प्राप्त होत नाही. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून पिशाच व्हावं लागतं. याचा नाश करून चालणार नाही. मग काय करावं लागेल? मग बाध करा. म्हणजे बाध, ज्ञानानं बाध होत असतं. मग त्याचे सगळे व्यवहार बाधित अनुवृत्तीने होतात. हे सगळं जगत बाधित करून टाकायचं. जगत मिथ्या आहे असा निर्णय सिद्धांतच तसा आहे म्हणा. व्यासदेवाने सांगितलं, हे श्लोकार्थेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यं जगत् मिथ्या जीवो ब्रह्मैव नामः. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे, जीव हा ब्रह्मरूप आहे असा सिद्धांत पडला की त्यांनी महाराज त्याची वृत्तीच बाधित होऊन जाते. बाधित अनुवृत्तीने सगळे व्यवहार करतो. मग जरी त्याचे व्यवहार त्यांनी सगळ्या लोकांसारखे दिसत असले तरी त्याला लेगटत नाही, त्याला चिकटत नाही. पद्मपत्र मिवांबसा म्हणून त्यांनी कमळाचं पान जसं पाण्यामध्ये असतं पण ते भिजत नाही, तसं तो ज्ञानी पुरुष त्यांनी सगळी कर्मे करतो. तो कर्मे करी सगळे परिकर्म बंधानात नारदळे. त्याशी पुत्र म्हणे माझा पिता, पत्नी म्हणे माझा भरता, शिष्य म्हणे गुरु तत्वता, परी तो त्या परतावर तसे, अशी त्याची अवस्था असते. सत्यवादी करी संसार सत्यवादी सगळा संसार करतो, पण कसा करतो? कमळ जसं पाण्यात राहून अलिप्त राहतो तसं तो अलिप्त झालेला असतो. म्हणजे तो सगळे व्यवहार करताना दिसतो पण व्यवहार त्याला चिकटत नाही, त्याला बाधित अनुवृत्ती म्हणतात. पण
एवढं सगळं सांगून झाल्यावर पण कशाला म्हणायचं? अरे तो जरी त्यांनी बाधित आणि वृत्तीने व्यवहार करत असला तरी सुद्धा त्याला सुख दुःखाची हेलकावे सहनच करावे लागतात. त्याला साखर खाल्यावर गोडच लागणार नाही. त्याचा जाणून किंवा अजाणतेपणानं जर त्या विस्तावावर पाय पडला तर त्याला चटका बसणारच आहे. चटका बसल्यावर वेदना होणारच आहे. पण त्याची वृत्तीच बाधित झालेली असते. सहज मी आंधळागा निराकार बनते, वृत्ती निवृत्त झाली, जगाकडे असे येते माझे हरपले, तेथे अदृश्यतेची झाले. काही दृश्य जे होते ते भूमिकेत गेले नाही म्हणून त्याला ते दिसत नाही. पण जरी त्याने मान्य केलं नाही तरी सुख दुःख भोगावे लागतात. महत्वाची गोष्ट आहे. त्याला कळतच महाराज सगळं ते. साखरे महाराज म्हणजे नाना महाराज साखरे एका ठिकाणी जेवायला गेले. मला त्या ग्रस्तानं फार प्रेमाने जेवायला बोलवलं आणि जेवायला गेल्यानंतर त्यांनी कालवणामध्ये मीठ कमी होतं, भाजीमध्ये मीठ कमी होतं. माझं ते जेवायला बसले, कमी होतं मीठ थोडंसं. मग त्यांनी सांगितलं बाबा मीठ कमी आहे, थोडं मीठ वाढ. मग त्याने मीठ वाढलं. वाढलं त्यांचा शिष्य बरोबर होता, समोरच जेवायला बसला. तो पाहत होता मला एवढे मोठे महाराज आहेत, एवढं लोकांच्या समोर ज्ञान सांगतात, वेदांताच्या प्रक्रिया सांगतात, तर मीठ मागितलं. आपल्या गुरुजीने मीठ मागितलं, त्याला कसं तरी वाटायला लागलं. ते आता काय करू, सगळ्या लोकांत कसं म्हणावं म्हणला नाही, विवेकी होता. जेवण झाल्यानंतर त्यांनी निघाल्यानं साधक आश्रमाकडे जायला लागले. रस्त्यानं चालता चालता तो त्यांनी घाबरत म्हणलाच हात जोडून म्हणला महाराज मला एक प्रश्न विचारायचा. म्हणजे काय बाळा? विचारू नको, विचार म्हणजे बिनधास्त विचार. म्हणे तुम्ही आज जेवताना मीठ मागितलं? मीठ मागितलं म्हणे मीठ. पण तुम्ही मीठ मागितलं? हो म्हणे मीच मीठ मागितलं. पण तुम्ही म्हणे तू काय समजतोस मला? ते त्याला म्हणले तू मला काय समजतो? तो म्हणला मी तुम्हाला मोठं ज्ञानी समजतो. ते म्हणले एका ज्ञानी माणसाला कालवणातलं मीठ कळू नये पाहिजे. एक ज्ञानी माणूस आहे, त्या ज्ञानाला कालवणातलं जर मीठ कळत नसेल भाजीतलं, तो ज्ञानी काय कामाचा आहे? म्हणजे ज्ञानी पुरुषाला हे सगळं विसरून जातं असं नाही. त्याच्या सगळ्या प्रक्रिया होतच राहतात, पण त्या बाधित झालेल्या असतात. त्याला त्यांनी लिमिटत नाही. तुकामुळे आम्ही झालो अग्निरूप लागून ती पाप पुण्याने. म्हणून त्याने अशी त्याची अवस्था झाली. ज्ञानाग्नीत सर्व कर्मांनी भस्मसात कुरुते होतात. त्याची सगळी कर्म त्यांनी होतात, पण ते भरजीत बीज नाही नव्हतं. भाजलेलं बीज असं पेरायला नेल्यानंतर ते त्याने उगवत नाही, तसे त्याच्या हाताने झालेले कर्म फक्त लागू होत नाहीत, नाहीतर त्याला सुख दुःखाची हेलकावे भोगावीच लागतात. मग ज्ञानी झाला तरी दुःख आहेच ना महाराज, ते जातो कुठे? मग काय केलं पाहिजे? मग कशाने जाईल? ऐकतात ना तुम्ही सर्वजण. देहाचा नाश केल्यानं त्याने ते जाणार नाही, मग बाध केल्यानं पण जाणार नाही. क्रियेनं त्याने अशा पद्धतीने नाश होत असतो, ज्ञानानं बाध होत असतो. मग दुःख जावं असं जर वाटत असेल तर काय केलं पाहिजे? ते त्याने म्हणत बाध होण्यापेक्षा विसरल्यानं जाईल. महत्वाची गोष्ट आहे. त्याचं काय पडलं पाहिजे? विसर पडला पाहिजे. या शब्दाचा नजरेचं प्रमाण असलं पाहिजे. खरं सांगतो, नाहीतर प्रमाण सोडवण्याला फार कष्ट होतं. खरंच धन्यवाद. तो बरं म्हणतात देवा एक उपकार कर माझ्यावर. दुःख जर जावं असं वाटत असेल ना तर हे नाश करून घालवता येत नाही. हे बाध केलं ज्ञानाने तरी जात नाही. मग काय केलं पाहिजे? याचा विसर पडला पाहिजे. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मग काय होईल? तरीचा हा जीव सुख पावे माझा.
बरे केशराच्या कळवाने विसर पडल्याशिवाय सुखी होता येणार नाही. मग विसर होण्याकरिता काय केलं पाहिजे? नाश करणं, बाद करणं आपल्याला कळत. विसर पडण्याकरिता काय साधन करणं? विसर पडण्याकरिता एकच साधन आहे, त्याचं नाव आहे प्रेम. प्रेमानं विसर पडतो महाराज. खरं सांगतो. पण भगवंताचं प्रेम प्राप्त करून घ्यायला जावं, प्रेमानं विसर पडेल. कशाचा? स्वतःचा पण विसर पडेल. देवा असं काहीतरी दान दे, माझ्या कंठात तुझं नाम राहावं आणि हृदयामध्ये प्रेम राहावं. हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. म्हणून त्यांनी महाराज आता वेळ थांबवत चाललाय बरं. वेळेत थांबलं पाहिजे, त्यांचा कार्यक्रम सुरू होणार आहे ना. म्हणून त्यांनी आपल्या वेळेत थांबायची चिंता करू नका. लक्षपूर्वक ऐका. विसर पडण्याचं साधन आहे प्रेम. आणि कोणावर केलेलं प्रेम? संसारावर नाही. संसारावर प्रेम केलं की संसारातले स्वार्थी लोक आहेत महाराज. तुम्ही प्रेम केलं त्यांनी तुम्हाला धोका दिला ना, तर तुम्हाला पळती भुई थोडी होईल, आभाळ फाटेल, जमीन पायाखालची जमीन सरकून जाईल महाराज. जन्मजन्मला बाळांकरता आपण काढलं, त्यांचं फार प्रेम केलं, त्यांच्याकरता सगळं जीवन दिलं, अखंड सायास त्यांच्याकरता केले, त्यांचं चांगलं करण्याकरिता. आणि ते मोठे झाल्यानंतर त्यांनी, तुम्ही वृद्ध झाल्यानंतर जर तुमच्या समोर बोट करून मुलगा आला, तुम्ही काय केलं माझ्याकरता? काय उत्तर आहे तुमच्याकडे? काय उत्तर द्याल? खरं सांगा मला तुम्ही. म्हणतो की भयंकर वेदना होतील. म्हणून प्रेम कोणावर करावं हे पण महत्वाचं आहे. संसारावर प्रेम करावं तर त्यांनी मला जे कृतज्ञ लोक आहेत. पण प्रेमच जर करायचं असेल तर भगवंतावर प्रेम करा. भगवंताला आपलं म्हणावं, त्याला आई म्हणावं, त्याला बाप म्हणावं, त्याला भाऊ म्हणावं, त्याला बहीण म्हणावं. विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल बहिणी भ्राता, विठ्ठल विनंत साधा नाही बोलता, तुका म्हणे आता नाही दुसरे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. असं भगवंताशी नातं जोडावं, त्याच्यावर प्रेम करावं. हे प्रेम जर केलं तर काय होईल? त्या प्रेमानं तो परमात्मा तुम्हाला सुखी करून टाकेल. ते प्रेमसुख तुम्हाला प्राप्त होईल भगवंतानं दिलेलं. आणि त्या प्रेमसुखाशिवाय तुम्हाला समाधान मिळणार नाही. जर समाधानीच व्हायचं असेल तर प्रेमसुखाची गरज आहे. म्हणून त्यांनी देवा भक्ती ज्ञाना वाचून मला त्यांनी तू भक्ती प्रेमा वाचून मला ज्ञान देऊ नकोस, त्याचा अभिमान आहे. मग काय देऊ ना सांगा तरी. मग मला फक्त प्रेमसुख दे, प्रेम वाचून समाधान दे, मला वर्णन करून सांगा. हे
असायचं बाळा, लोक कुठेही नसतात. तुमच्या सगळ्या ज्येष्ठांमध्ये 2-3च पोरं दिसत आहेत मला. चांगली गोष्ट आहे. आणि कीर्तनामध्ये त्यांनी नाचणं हे वैभव आहे, सामान्य गोष्ट नाही. म्हणून त्यांनी नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप लावचे. या वयात परमार्थ करा असं वाटणं काही सामान्य गोष्ट झाली का? करणा भाग्यवान नटे आहे कीर्तनाला, त्यांना नटलं पाहिजे कीर्तनाला. असू दे. प्रेमसुख दे दोंडा म्हणजे प्रेमाविना हे समाधान का? समाधान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर निवड प्रेमाची आवश्यकता आहे मला. पण प्रेम अतिशय गरजेची गोष्ट आहे. ते सहजासहजी मिळत नसतं, ते भगवंतानं दिलं तरच मिळतं महाराज. हा महत्वाचा विचार. प्रेमसुख शब्द वापरला. मला सुखाचे अनेक प्रकार सांगतात, 2-4 प्रकार सांगता येतील. लक्षपूर्वक ऐका. लोकांना विषयात सुख वाटतं. विषयामध्ये सुख नावाची गोष्ट नाहीच मिळत, पण नसून वाटतं. दिवाळी सणाला आई लाडू करते की नाही? लाडू खाल्ल्यावर कसा लागतो? गोड लागतो. शेवटपर्यंत हेच उत्तर असलं पाहिजे. नंतर बदलतं बघा. लाडू गोड असतो, सगळेच म्हणतात लाडू गोड असतो. म्हणजे सगळ्यांनी लाडूवर शिक्का मारला, लाडू गोड असतो. लाडू बनवण्याची प्रक्रिया बघा. रवा घेतला, रव्याचा लाडू बनवायचा. तो चांगला चाळून गाळून निवडून घेतला. तो कढईमध्ये टाकला, थोडा भाजून घेतला, त्यात तूप टाकलं आणि नंतर त्यांनी महाराज त्याच्यामध्ये दूध घातलं आणि दूध घातल्यानंतर थोडं शांत होऊ दिलं. मग त्याचे लाडू बांधले आणि लाडू चांगले झाले, डब्यामध्ये भरून ठेवले. तुम्ही त्याने पाहुणे म्हणून गेला आणि तुमच्या समोर 2 लाडू डिशमध्ये घालून दिले. तुम्ही लाडू खाल्ला, कसा लागेल? गोड लागेल का? नाही लागेल. हा, साखर नाही टाकली. खरंच सगळ्यात महत्वाचं मुद्दा. लाडू गोड लागला नाही. आधीच्या उत्तरात काय होतं? लाडू कसा असतो? गोड असतो. लाडू गोड असतो, आता का नाही लागला? त्याच्यात साखर घातलेली आहे म्हणून. मग खरंच सांगा, लाडू गोड असतो का साखर गोड असते? साखरच गोड असते. लाडू कधीच गोड नसतो. लाडूवर गोडपणाचा आरोप आलेला आहे. लाडू गोड नाही म्हणत, लाडू कधीच गोड नसतो. मग काय? तसंच त्याने म्हणाला, असंच आहे. विषयामध्ये सुख नाहीच, सुख आपल्याजवळ आहे. अंतकरणाची वृत्ती विषयाच्या प्राप्तीकरिता धावते, चंचल होते. मग चंचल झालेली वृत्ती ज्यावेळेला विषयाची प्राप्ती होते त्यावेळेला स्थिर होते. आणि स्थिर झाल्याबरोबर त्याने स्थिर झालेल्या अंतकरणाच्या वृत्तीमध्ये शुद्ध सत्वगुणाचं कार्य आहे. त्याच्यामध्ये त्याने आत्मानंदाचं भान होतं आणि मग त्याला वाटतं की विषयाच्या माध्यमातून सुख झालं. हे विषयात नाही सुख, हे आत्मसुखाच्या ठिकाणी. पण विषयातलं सुख त्याने लोक म्हणतात ते त्याने सामान्य सुख आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ सुख आहे, त्याचं नाव आहे आत्मसुख. आत्मसुख आत्म्यापर्यंत त्याने, मी आत्मा आहे असं कळलं, तेच सुखरूप आहे, त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे. मग तो मी आत्मा हे कळालं, तो व्यापक आहे हे कळालं, तो त्याने महाराज अविनाशी आहे असं त्यांनी कळालं की मग सुखी होतो मनुष्य. सुखाची व्याख्या करताना ज्ञानोबराने व्याख्या केली. किंबहुना सोय जीव आत्मयाची आहे, ते तर जे होय तया नाम सुख. जीवाला आत्मस्वरूपाचं ज्ञान होणं म्हणजे सुख होणं आहे, म्हणून आत्मसुख त्याला म्हणतात. तेवढ्यावर थांबले नाही संत, त्याच्यापेक्षा व्यापक स्थिती प्राप्त करून घेतली म्हणजे ब्रह्मसुख. तिसरं सुख सांगितलं जातं तुम्हाला, ब्रह्मसुख. ब्रह्मस्वरूपाच्याच ठिकाणी सुख आहे. श्रुती म्हणते योवै भूमा सुखम नाल्पे सुखम असते. भूमा म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्मचं सुखरूप आहे, असं काही सुखरूप नाही. ब्रह्मसुख त्याच्यापेक्षा श्रेष्ठ सुख आहे, त्याचं नाव आहे प्रेमसुख. प्रेमसुख हे ब्रह्मसुखापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि ते जे प्रेमसुख आहे ते सहजासहजी प्राप्त होत नसते. कानूनचं दृढ आहे का? महत्वाचा मुद्दा सांगतो. विषयातलं सुख हे प्रारब्धाने मिळतं. प्रारब्धात असेल तर बायको, जर त्याच्या कपाळातच नसेल तर बायको मिळत नाही. मला अटल बिहारी त्याच्या कपाळातच नव्हती, मिळालीच नाही महाराज. सरळ सरळ गोष्ट आहे. प्रारब्धात असेल तर मुलगा, प्रारब्धात असेल तर धन, प्रारब्धात असेल तर संपत्ती, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, सगळं ते प्रमाण आपले पाठ आहे. विषयातलं सुख प्रारब्धावर अवलंबून आहे. आत्मसुख किंवा ब्रह्मसुख हे प्रारब्धावर अवलंबून आहे, प्रयत्नावर अवलंबून आहे. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, मग तुम्हाला ब्रह्मसुखापर्यंत जाता येईल. पण पुढचा मुद्दा आहे का? जसं विषयातलं सुख प्रारब्धावर अवलंबून आहे, ब्रह्मसुख हे त्याने मला प्रयत्नावर अवलंबून आहे, तसं प्रेमसुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते प्रारब्धावर नाही आणि तुमच्या प्रयत्नावर पण नाही. मग कशावर अवलंबून आहे? तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हेवर पडे ठाया. भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का पंडित वाचका ज्ञानी असे. आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभत्या. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाया. नारायणानं कृपा केल्याशिवाय प्रेमसुख प्राप्त व्हायचं नाही, म्हणून भगवंताची कृपा व्हावी लागेल तेव्हा प्रेमसुख प्राप्त होईल. आणि प्रेमसुखाशिवाय समाधानापर्यंत जाता यायचं नाही, म्हणून समाधान जर मिळवायचं असेल तर प्रेमसुखाची गरज आहे आणि प्रेमसुख जर मिळवायचं असेल तर भगवंताच्या मनावर अवलंबून महत्वाची गोष्ट आहे.
मग प्रेम सुख दे, नाथ महाराज म्हणतात कोणाला? पत्नीला नाही, मुलाला नाही, प्रपंचातल्या लोकांना नाही, देवाला म्हणतात. रास्त गोष्ट आहे, देवालाच देता येतं म्हणून देव देऊ शकतो. उद्धवजी महाराज आले शिकून. उद्धवाचं वर्णन भागवतात आहे. वृष्णीनाम प्रभो मंत्री कृष्णस्य दैत सखा शिष्यो बृहस्पती साक्षात उद्धव बुद्धी सत्तमा बुद्धिमान असणारा उद्धव शिकून आला. देवाच्या समोर ज्ञान ब्रह्म माया अध्यस्ता खाली उतरतच नव्हता. देवाला फार शिकून आला, हा चांगला आहे, पण काय करतो असायला अभिमान झाला होता. ज्ञानाचा अभिमान असतो, आपण आधीच ऐकतो ना. काय करावं होतं याला, त्याला समजेच ना काय काय करायचं. मग देवानं त्याने विचार केला याला काहीतरी प्रेम कसं असतं सांगितलं पाहिजे. ते प्रेम करण्याकरिता देवाला थोडं नाटक केलं. त्याचा त्याने 12 वर्षाचा झाला. देव सगळ्या मथुरावासी लोकांनी जन्मोत्सव साजरा केला. देव मात्र सुखला रडायला लागला. उद्धवानं विचारलं का रडतोस? मला फार आईची आठवण येते, यशोदाबाईची, नंदबाबांची, गोपाळांची, गोपिकांची फार आठवण येते. काय देवा अहो ते सगळे खेडवळ लोक, त्यांना काय कळतं का तू सगळ्या जगाचा अधिष्ठान आहेस म्हणून? सर्वम खलविदम ब्रह्म असं काही त्यांना माहिती आहे का? ते आपले भोळे भाबडे, त्यांना वाटतं तू कृष्ण आहेस, तू इकडे राहतो, तू सर्व ठिकाणी व्यापक, त्यांना माहित नाही. हो म्हणे उद्धवा खरं आहे, पण त्या सगळ्या भोळ्या भाबड्या लोकांना ज्ञान कोण सांगेल? मी सांगतो ना म्हणून अभिमानच झाला होता. मी सांगतो ना मला. हो म्हणे जा. 2 पत्र लिहून दिले. एक त्याने नंद यशोदेच्या नावे, एक त्याने गोपिकांच्या नावे पत्र लिहून दिले. त्याच्या ब्रह्मज्ञान देवे सांगो पाठविला. ब्रह्मज्ञान सांगायला पाठवलं. गेला तो यशोदेची अवस्था पाहिली, त्यानं जाऊन अर्ध ब्रह्मज्ञान तिथं संपलं त्याचं. मग त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करायला गेला आणि गोपिकांना भेटण्याकरिता गेला. 8:30ला अजून 5 मिनिटं कमी होते. गोपिकांना भेटण्याकरिता गेला. त्या गोपिकांनी याला पाहिलं महाराज उद्धवा. असं वाटलं कृष्ण झालं. गोपिका धावल्या, सरसावल्या. कोण आलं पाहिलं? अरे हा तर दुसरा दिसतो. कोण आहे बाबा? सांगितलं माझं नाव उद्धव आहे, मला देवानं पाठवलं. देवानं पत्र दिलं. पत्र म्हणलं की कुठे आहे पत्र? हातात त्यांनी घेऊन गोपी ओढायला लागलं. ओढून फाडलं महाराज. एक एक तुकडा गेला. पत्र काय फाडायचं असतं का वाचायचं असतं महाराज? ते वाचायचं असतं. खाऊन घेतलं की देवाचा हात लागला म्हणजे या पत्राला. असं त्यांनी पत्र वाचलंच नाही. मग उद्धव ज्ञान सांगायला लागले. उद्धव मला असं आहे, आपलं मन भगवंताच्या ठिकाणी ठेवा. गोपी म्हणलं का रे उद्धवा, माणसाला मन किती असतात? 5 का 25 म्हणे एकच असतं. एकच तो काळा घेऊन गेला, आता कुठं मन ठेवायला होतंस? आमचं मन आमच्याकडे ते भगवान घेऊन गेलेलं आहे. असं म्हणत एक गोपी त्यांनी सगळ्यांपासून बाजूला गेली. एका फुलावर एक भुंगा गुणगुण गुणगुण करत होता, काळ्या रंगाचा होता. त्या भुंग्याला पाहून बोलायला लागले. तिने गीत गायला म्हणत, त्याला भ्रमर गीत म्हणतात. हे मधुपती तव बंधो मास पुरुषाभीम सर्वज्ञा कुच विलोलित माला कुंकुम श्मश्रुभे वहतो मधुपती स्तन्मानिनी नाम प्रसादम. लांबचं काय म्हणायचं? तुम्ही भागवत कथा ऐका म्हणजे तुम्हाला कळेल. युट्यूबवर भागवत कथा आहे, तुम्ही जर सर्च केली तर त्यांनी तुम्हाला ऐकायला मिळेल. त्याच्यामध्ये फार गोड भगवंताचं चिंतन तुम्हाला ऐकायला मिळू शकतं. काही अवघड नाही महाराज. तो चॅनल आहे, तुम्हाला ते महाराज सांगते किंवा मी याच्यावर सांगू शकतो, तुम्ही नक्की ऐका. त्याच्यामध्ये सगळ्या कथा तुम्हाला ऐकायला मिळते. फार गोड भाव आहेत महाराजाचे. आणि या प्रक्रियांना सोडून बाजूला जायचं नाही असे भाव आहे. म्हणून त्या गोपी त्यांनी महाराज त्या भोंग्याला म्हणू लागले, भोंग्या कसा काळा आहे. एका फुलावर बसतोस, त्यातलं मकरंद सेवन करतोस आणि ते झालं की दुसऱ्या फुलावर जाऊन बसतो. दुसऱ्या फुलावर बसलं की मागच्या फुलाची आठवण सुद्धा घेतो. तू जसा आहे ना तसाच तो काळ आहे. आम्हाला वृंदावनातल्या सगळ्या गोपिकांना छंद लावला, वेळ लावलं, तिथून निघून गेला. मथुरेतल्या स्त्रियांमध्ये मस्त झालं. असं त्यांनी बोलायला सुरुवात केली. कोणी? त्या गोपिकांनी. आणि त्याच्यात बोलताना म्हणाले, काय चूक होती त्या बळीची? तू त्याला पाताळात नेऊन घातलंस. काय चूक होती शूर्पणखीची? यानं त्याचे नाक आणि कान कापून टाकले शूर्पणखीची. काय चूक होती त्या वालीची? यानं लपून बाण मारला. तो पाहतच राहिला. म्हणलं बाप्पा मला वाटलं या सगळ्या आडाणीच आहे. येण्याचा माझ्या आधी माहिती, हा वामन झाला होता, हा राम झाला होता, हा सगळा लीला करणार आहे, हा प्रत्यक्ष परब्रह्म आहे. गोपिकांना माहिती आहे. मग हे माहीत असून गोपी त्याच्याकरिता का रडतात? असा प्रश्न मनात तयार झाला. मग त्याला कळालं की भगवंताच्या सानिध्यापेक्षा भगवंताचं ते स्मरण, भगवंताचं तो विरह अतिशय मधुर आहे. भगवंताचं प्रेम अतिशय गोड आहे. एका दिवसात जाऊन येईन म्हणला होता ना, तो 6 महिने तिथं राहिला. कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, लताओं में ब्रज की गुजारा करेंगे, कहीं तो मिलेंगे वो बाके बिहारी, उन्हीं के चरण चित लगाया करेंगे. कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे. 6 महिने राहिला कन्हैया कन्हैया म्हणत तिथंच. मग 6 महिन्यानंतर गेला, रथातून खाली उतरला, दरवाजात उभा राहिला. राजला ए कन्हैया, ए कान्हा, ए लाला, ए लल्ला, ए गोविंद, ए माधव हाका मारायला लागला. देवाला वाटलं गोपाळ आले की काय करेल. गोपाळच आधी हा भगवंताला कृष्ण म्हणत होता. हे कान्हा कन्हैया म्हणत नव्हता, कारण प्रेम नव्हतं ना, अभिमान झालेला होता.
आता प्रेम घेऊन आला पोटामध्ये आणि आता कन्हैया म्हणायला लागला, देव आला समोरून. आल्यानंतर अरे काय झालं उद्धवा, काय रडारडा करतोस? देवाकडे हात केला, म्हटला काळ्या तुला लाज वाटत नाही? इथून बोलायला सुरुवात. त्याने काय केलं मी? अरे केवढं प्रेम करतात ते गोकुळ असते लोक तुझ्यावर आणि त्यांना सोडून तू राजभोग भोगतोस. असं शब्द ऐकल्याबरोबर देवाला उभ्यानच जमिनीवर अंग टाकून दिलं महाराज. अरे उद्धवा, याच्याकरिता तर तुला पाठवलं होतं ना. प्रेम कशाला म्हणतात ते कळण्याकरिता, ते प्रेमसुख कशाला म्हणतात याची जाणीव तुला व्हावी याच्याकरिता तुला तिथं पाठवलं. तुला ते कळालं, याच्यात मला समाधान आहे. मी कसा राहतो या मथुरेमध्ये, जशी 32 दातांमध्ये एकटी जीभ राहते ना, असा मी राहतो. माझं प्रेम कोणी जाणत नाही. ते प्रेम प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. देवानं उद्धवाला स्वतःहून प्रेम दिलं, प्रेमसुख त्याला कळालं, भगवंताच्या कृपेने कळालं. म्हणून नाथ महाराजांना माहिती आहे, म्हणून नाथ महाराज प्रकर्षाने म्हणतात प्रेमसुख देई. कोणाला म्हणतात? देवाला म्हणतात. परत म्हणतात प्रेमसुख देई. का? प्रेमाविना नाही समाधान, प्रेमा वाचून समाधान प्राप्त होणेच नाही. म्हणून भगवंताकडे मागतात. निवळताकडे महाराज जर ज्ञान प्राप्त करून घेतलं ना आणि जर प्रेम नसलं तर ते कसं असतं दृष्टांत देऊन सांगतात. रांडविने जे शृंगार पै केला, प्रेमाविना झाला ज्ञानी तैसा. जिचा पती मरण पावला तिचा सगळ्यात मोठा शृंगार पतीच होता, तोच निघून गेला. आता किती शृंगार केला तर तिला जसं तो शोभा देणार नाही. तसा ज्ञानी पुरुष त्याने झाला, त्याच्या पोटात प्रेम तयार झालं नाही तर ते त्याला शोभा देणार नाही. म्हणून प्रेम अतिशय श्रेष्ठ आहे, प्रेम अति गोड आहे. ती कोणाला कळेल? ती अनुभवी लोकांनाच कळेल. महाराज बोलून सांगतात अभंगाचं शेवटचं चरण.
जनार्दनी प्रेम भारती गोड अनुभवी सुरुवात जाणतील किंवा जाणता ते प्रेमच अति गोड आहे महाराज. आणि ते प्रेम फक्त परमात्माच देऊ शकतो. मला याच्यावर फार जास्त बोलता येऊ शकतं. निर्धारित वेळ संपूर्ण 5 मिनिटं जास्त झालेले. आपण आता थांबलं पाहिजे. तर त्यांचा नियम आहे संस्थांचा. त्यांचं कीर्तन आता सुरू होईल. आपल्याला तिकडे कीर्तन ऐकायला जायचं असेल मी थांबणार आहे या ठिकाणी. लक्षपूर्वक ऐका. प्रेम परमात्माच देऊ शकतो. परत उद्या काल्याचं कीर्तन आहे ना. परमात्म्यानं गोपाळांना प्रेम दिलं काल्याच्या माध्यमातून आणि परमात्म्यानं गोपिकांना प्रेम दिलं रासलीलेच्या माध्यमातून. विशेष अशी गोष्ट आहे. त्याला प्राप्त करून घेण्याकरिता व्याकुळ झाले त्याला पूर्वानुराग म्हणायचं. तो प्राप्त झाला त्याला मिलनानुराग म्हणायचं. तो निघून गेला त्याला विरहानुराग म्हणायचं. तिन्ही काळात रडणंच आहे महाराज. तो का प्राप्त होत नाही याच्याकरिता आधी रडल्या प्रेमानं. तो ते भेटावं म्हणून हा पूर्वानुराग आहे. मग त्यांनी महाराज तो प्राप्त झाला तो भेटला म्हणून रडायला लागला याला मिलनानुराग म्हणायचं. तो निघून गेल्यानंतर व्याकुळ होऊन काय अवस्था त्यांची झाली. हे तन्मनस्का तद असलापा तद विचेष्टा तदात्मिका तद गुणा नैव गायंतो नात्मा गाराणी सस्मरू असं त्यांनी वर्णन आहे. त्याचं चिंतन करता करता व्याकुळ झाले. कृष्ण कृष्ण म्हणता म्हणता कृष्णमय झाले. व्याकुळ होऊन त्याने हाका मारायला लागल्या. हे जयति तेधिकं जन्मना व्रज श्रेयत इंदिरा शश्वदत्तहि दैत दृश्यतां दीक्षुतामकां स्वैधृतासव स्वां विचिन्वते शरदुदाशये साधुजातस सरसिजोदर श्रीमुषादृशा सुरथनाथ ते शुल्कदासिका वरदनिघ्नतो नेहकिंवद विषचराप्ययाद व्याल राक्षसात आपलं काय त्याला गोपीगीत म्हणतात. त्या गोपिकांनी ते गीत गायलं महाराज आणि गीत गाऊन भगवंताला आळवलं. तो परमात्मा त्यांचं ते गीत ऐकून त्यांनी प्रसन्न झाला आणि प्रसन्न होऊन त्यांच्यासमोर प्रत्यक्ष प्रगट झाला. आधी रास करत होता नंतर महारास करू लागला. एक एक गवळण एक एक गोपाळ धरुणी नाचती रास मंडळ महारास होऊ लागले. काय दिलं भगवंतानं त्या माध्यमातून गोपिकांना प्रेम दिलं महाराज. प्रेम गोभी भक्तिरसम पिबंती या सहा गोपी गोपायते हृदय कृष्ण या सहा गोपी. इंद्रियांच्या माध्यमातून भक्तिरसाचं पान करण्याची वृत्ती आहे तिला गोपी असं म्हणतात. हृदयामध्ये कृष्ण परमात्म्याचं प्रेम गोपनीय ठेवते तिला गोपी असं म्हणतात. या भूमिकेत गेल्याशिवाय त्यांनी प्रेम प्राप्त व्हायचं नाही. ते प्रेम प्राप्त करून घेण्याकरिता भगवान शंकराला गोपी व्हावं लागले. एक बार बोले भंडारी बनके व्रज की नारी वृंदावन आहे. त्याला वृंदावनात यावं लागलं भगवान शंकरासारख्याला कशाकरिता प्रेम घेण्याकरिता. का बरं त्याच्या समोर आला असेल तोच प्रेम देतो त्याच्या वाचून दुसरा कोणी देत नाही. म्हणून जाणणाऱ्या लोकांची यादी जर पाहायची असेल तर अग्रगणी भगवान शिव आहेत. कोण जाणू शकतं त्या प्रेमाला चांगल्यापैकी गोपिका जाणू शकतात. ते सगळे भक्त जाणू शकतात. त्यांना प्रेम भगवंतानं दिलेलं आहे. म्हणून ते प्रेम परमात्मा आपल्याला देऊ शकतो. त्या प्रेमानं काय होईल. त्या प्रेमानं विसर पडेल. कशाचा विसर पडेल. आणि स्वतःचाही पडेल. आणि त्या ज्ञानाचा जर अभिमान झाला असेल तर त्या ज्ञानाचाही पडेल. आणि त्या प्रेमानं सुखी व्हाल हा महत्वाचा विचार आहे. सुख होणं हा सामान्य गोष्ट आहे पण त्याच्यापेक्षा समाधानी होणं ही त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे. समाधान जर प्राप्त करायचं असेल तर भक्ती प्रेमात. एखाद्या माणसाला फार गुलाबजाम आवडतात. पंक्तीमध्ये बसला त्याला 4 गुलाबजाम वाढले ते त्यानं खाल्ले. 1 गुलाबजाम खाल्ला काय झालं असेल त्याला आता सुख झालं असेल. त्याला आवडतात ना ते त्याला सुख झालं ना. 4 खाल्ले मग त्याला असं वाटायला अजून पाहिजे. दुसऱ्या पंक्तीत वाढत होता गुलाबजामवाला. तो त्याची वाटच पाहत होता. तो येईना तिकडे हात मार हो इकडे काय पाहिजे मला वाढा ना गुलाबजाम 4 परत 4 घेतले त्यानं परत खाल्ले. किती वेळ खाईल इथपर्यंत खाल्लं. मग नंतर आता जागा शिल्लक राहिली नाही. मग त्यांनी ताटावर पालथा पडू लागला. मला आता वाढवूच नका नकोच मला आता हे नकोच केव्हा म्हणला समाधान झालं. खाल्ल्यानंतर जे झालं त्याचं नाव आहे सुख. आता नकोच म्हणतो तेव्हा जे झालं त्याचं नाव आहे समाधान. म्हणून भगवंताचं प्रेमच असं आहे जे सुख पण देतं आणि समाधानापर्यंत घेऊन जातं. म्हणून प्रेमाविना नाही समाधान. पण असं समाधानी करण्याचं साधन भगवंताचं प्रेम आहे. आणि ते प्रेम भगवंताकडे मागावं. आज मागणीचा दिवस आहे. काय मागावं त्यांनी महाराज तर हे प्रेम मागितलं पाहिजे. म्हणून हा अभंग चिंतनाकरिता निवडला. आपण सर्वजण त्यांनी सुज्ञ ऐकणारे आहात. आपल्याला श्रवण करण्याची सवय आहे. आपल्याला नजर आहे. तुम्हाला परिभाषा कळते. तुम्ही चांगल्या क्षेत्रातून आलेले आहात आणि म्हणून आपल्या समोर त्यांनी थोडंसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणून प्रेम मागितलं पाहिजे. कोणाकोणाला प्रेम दिलं असेल भगवंतानं सांगू का मी तुम्हाला सांगू नक्की. हे ज्ञानेश्वर